Hello, welcome everyone. Today we have with us Omkar Oak, famously known as Sahyadricha Google, but I would not like to call him that because I feel he's a global traveler. हे आता आम्ही just discuss करताना discussionमध्ये आलं. So welcome Omkar, and I genuinely feel that you are a global traveler and you have a lot of stories to tell to our listeners. So so first we'll start like सुरुवात कशी झाली आणि काय गोष्टी होत्या ज्यांनी इन्स्पिरेशन भेटली एक ते आम्हाला थोडक्यात सांगू शकशील तर. So, thanks a lot for inviting me on this podcast. आणि thank you for calling me a global travel. Though it is lot to explore. म्हणजे प्रचंड मी असं म्हणा ॲक्च्युली जस्ट सुरुवात केली. मला अजून ओव्हरसीज ट्रॅव्हल करायचं आहे आणि माणसाचं म्हणजे काय म्हणतात ती आपण काय म्हणतो ती एक जर्नी आहे, ती चालूच राहते. सो ॲक्च्युली ग्लोबल ट्रॅव्हलर या टर्मला खरं उतरण्यासाठी म्हणजे पुढची मला काही कित्येक वर्ष द्यावी लागणार आहेत. पण ठीक आहे चला, तुझ्या या शब्दामुळे मला आता तिकडं जायचा प्रवास माझा चालू होईल किंवा ते एक मोटिवेशन मिळेल. सो ब्रीफ अबाउट माय बॅकग्राऊंड. मी व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहे फुल टाईम. सो बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणे. आणि माझे वडील मुंबईला एका ट्रेकिंग क्लबशी असोसिएटेड होते. सो त्यांनी लहानपणापासूनच कुठं ना कुठेतरी मग डोंगरात जा किंवा एखाद्या कॅम्पला जा. त्यावेळेला कॅम्प म्हणजे कॅम्पिंगवाले कॅम्प असं नसायचं. सो इट इज ॲक्च्युअल लाईक की कोणीतरी हिस्टोरियन यूज टू कम ॲज अ फॅकल्टी आणि मग त्यांच्याबरोबर ते किल्ले फिरणं, त्यांच्या नजरेतनं सह्याद्री बघणं, त्यांच्या नजरेतनं शिवाजी महाराज समजून घेणं, हा जो सगळा जर्नी होता तो सुदैवाने मला वयाच्या खूप कमी म्हणजे टेन्युअरमध्ये अनुभवायला मिळाला. कारण वडिलांनी चांगलं पुश केलं, म्हणजे आईवडिलांनी खूप सपोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये केला. आणि साधारणपणे 10वी झाल्याच्या नंतर म्हणजे साधारणपणे 2005च्या नंतर त्याच्या आधी काही किल्ले मी बघितलेले होते, पण ती विजन नव्हती, तो सिरियसनेस नव्हता. आणि 2005च्या नंतर आय मेट सचिन जोशी, जे आत्ता व्हेरी वेल नोन ट्रेकर, ऑथर, आणि सध्या डेक्कन कॉलेजमध्ये ते आहेत, ॲक्टिव्ह आहेत, पुरातत्व खात्यामध्ये ते ॲक्टिव्ह आहेत. आणि सचिनच्या बरोबर मी अनेक किल्ले बघितले. तर त्याच्यामुळे मग सचिन जोशी असतील किंवा अनेक पुस्तकं जी वाचून मला म्हणजे काय म्हणतात खऱ्या अर्थाने सह्याद्री समजत गेला. जेवढा आत्ता काय 1% समजला आहे, कारण तो 1% मला समजला आहे, त्या पुस्तकांनी दिला आहे 500-600%, पण तो मला जो थोडाफार काही कळला तर तो म्हणजे आनंद बाळंदे सरांचा डोंगर यात्रा, ज्याला आम्ही भगवद्गीता म्हणतो आपल्या फील्डची, किंवा भगवान चिले सरांची पुस्तकं असतील, प्रके घाणेकर सरांची पुस्तकं असतील, पांडुरंग पाटणकर आहेत, प्रमोद मांडे सर आहेत. तर या सगळ्या लोकांनी म्हणजे मी असं थोडंसं पुढं जाऊन म्हणेन की आमच्या अख्ख्या जनरेशनलाच त्यांनी एक वरदहस्त दिला या सगळ्या लोकांनी. आणि त्यांच्या पुस्तकांमुळे आमची जनरेशन घडत गेली किंवा डोंगरांकडे किल्ल्यांकडे बघायची एक दृष्टी मिळत गेली. आणि एक एथिकल ट्रेकिंग काय असतं किंवा हायकिंग काय असतं हे ज्या पुस्तकांनी आम्हाला बोट धरून शिकवलं तीही पुस्तकं. तर साधारणपणे आता 20-25 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. ऑल्सो ॲक्टिव्हली वर्किंग ॲज अ माउंटन रेस्क्यू कोऑर्डिनेटर. सह्याद्रीमध्ये कुठे समजा अपघात वगैरे झाला तर रेस्क्यू टीम्सचं आणि त्या अपघातग्रस्त व्यक्ती किंवा जे काही घटना झालेली असेल सो ते समन्वय साधणं, ते संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन हे करणं, म्हणजे त्याला आपण समन्वय साधणं त्याच्यामध्ये, तर कोऑर्डिनेट करणं. तर ही आत्ता भूमिका मी बजावतो आहे सध्या. ओके, पहिला ट्रेक कोणता होता सगळ्यात आधी जो आपण केला होता? टेक्निकली स्पीकिंग आणि तो खूप त्याच्याबद्दल काय आठवणी आहेत? खूप वयाच्या लहान म्हणजे पहिला ट्रेक जर तू म्हणशील तर तो ॲक्च्युली तो काउंट नाही केला तरी चालेल, कारण आपण जसं म्हणतो तसं की शिवनेरी होता तो. किड्स कॅम्पला जसं आपण जातो तसंच पहिलीत किंवा दुसरीत, मला असं वाटतं त्याच्यापेक्षाही लहान वय असेल, त्याच्यामुळे मी ट्रेक असं नाही म्हणणार. पहिला व्हिजिट केलेला किल्ला येस तो शिवनेरी आहे. आणि जिथे कळायला लागलं की आपण ट्रेकला जातो आहे किंवा थोडंसं बॅकग्राऊंड एखाद्या किल्ल्याची वाचून तिथे जाणं, तिथे गेल्यानंतर काय बघायचं हे लक्षात येणं, किंवा थोडेसे डोळे उघडे ठेवून ज्याला आपण डोळस भटकंती म्हणतो ती करणं, ती चालू झाली हरिश्चंद्रगडापासून साधारणपणे 2005च्या सुमारास, जो मी ट्रेकडी नावाच्या संस्थेबरोबर तो ट्रेक केला. आणि तो आयुष्यातला पहिला केलेला मी नाईट ट्रेक. आणि त्यावेळेला काय व्हायचं की पाचनईचा जो रूट आहे, जो आता अगदीच म्हणजे त्याला आता ट्रॅडिशनल रूट म्हणायची वेळ आली आहे खरं तर, इतका तो म्हणजे ट्रेंडमध्ये आहे आणि सोपा पण आहे अर्थात. तर त्या रूटनी न जाता, म्हणजे त्यावेळेला तो रूट इतका ट्रेंडिंग नव्हता.
तर खिरेश्वरच्या मार्गाने हे सगळे टोलारखिंड ओलांडायची, ते 60 टेकड्या ओलांडायच्या आणि डिफिकल्ट आहे आणि टाईम टेकिंग आहे किंवा दमवणार आहे बऱ्यापैकी. तर तिथनं या ट्रेगडीनी हा मूनलाईट ट्रेक आपण असं म्हणतो ऑर्गनाईज केलेला होता. आणि तिथून तारामती शिखरावरनं जो सगळा विस्तीर्ण नजारा मी सह्याद्रीचा, कारण त्याला एप्रिल महिना होता, मी 10वीची परीक्षा संपल्याच्यानंतर जस्ट मार्च एप्रिलमध्ये गेलेलो होतो आणि फन व्ह्यू बघायला मिळाला. लांब लांबपर्यंतचा तो नजारा होता. जितकं मला कळत होतं तितकं समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. ग्रुप लिडर्सनी काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि सह्याद्रीच्या प्रेमात पडणं आपण जे म्हणतो ना, ते या हरिश्चंद्रगडाने तिथे सांगितलं. आत्ताचं हरिश्चंद्रगडाचं स्वरूप आणि 2005चा हरिश्चंद्रगड याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. फरक पाहायला भेटतं. तुम्ही आत्ता रिसेंटली केलं हरिश्चंद्रगड. हां, म्हणजे आत्ताचा हरिश्चंद्रगड तू म्हणशील तर त्याच्यामध्ये आणि मी पहिला बघितलेला आता 2005च्या आधी तर त्याच्याही अजून म्हणजे बरी परिस्थिती होती असं म्हणायला लागेल. पण कम्पेअरिंग किंवा टॉकिंग अबाउट दिस 10 इयर्स की 2005 आणि 2026 याच्यामध्ये झालं असं की म्हणजे हे बघ पुष्कर, कमर्शियलायझेशन वाढणं हे काही चुकीचं नाही आहे किंवा व्यावसायिकपणा येणं या क्षेत्राला नाही आहे. पण सह्याद्रीमध्ये ओव्हरऑल म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट हरिश्चंद्रगड राईट नाऊ, पण ओव्हरऑल जी एक आपुलकीची भावना स्थानिकांमध्ये त्यावेळेला जी होती ती अतिशय पराकोटीची, अतिशय उच्च होती. म्हणजे आलेल्या माणसाला देवासारखं समजून ट्रीट करण्याची जी परंपरा होती, कारण त्यावेळेला काय होतं, कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर हे रिलेशनशिप नव्हतं. ओके, वरती भगवंता भारमल म्हणून एक जण होते, त्यांचा एक छोटासा स्टॉल पण त्याला म्हणता येणार नाही, ते गुहेमध्येच जे काय असेल ते द्यायचे. 15 रुपये पिठलं भाकरी होती, 5-7 रुपये पोहे असतील काहीतरी आणि चहा समथिंग असं 7-8 रुपये. आणि ते असं पातेलं समोर आणून ठेवायचे की हे हवं तेवढं खा. बरं, त्याच्यामध्ये असंही नाही की 15 रुपये काय भाकरी म्हटल्यावर 1-2 भाकऱ्याच तुम्ही घ्यायच्या वगैरे, असं काही नाही. म्हणजे इतका जिव्हाळा त्या लोकांमध्ये, इतकी आपुलकी त्याच्यामध्ये. अर्थात काळ बदलत गेला, लोकांच्या प्रायोरिटीज बदलत गेल्या आणि तो बदल होणं साहजिक पण आहे आणि गरजेचा पण आहे. पण आत्ता जो संपूर्ण हरिश्चंद्रगड सगळा हॉटेल्सनी गजबजलेला आपल्याला दिसतो किंवा लोकांनी गजबजलेला दिसतो, ट्रेकर्सनी, ट्रॅव्हलर्सनी गजबजलेला दिसतो, त्यावेळेला हरिश्चंद्रगडावर मोजून आम्ही 10 ते 15 जण ट्रेकडिंगबरोबर गेलेलो असतो. तो सोडून कोणीही नव्हतं. एखाद दुसरे आले असतील, वन डे रिटर्न गेले सुद्धा असतील, मी डोंट नो. पण गुहेमध्ये हरिश्चंद्रगडच्या पहिल्यांदा मी त्यावेळेला मुक्काम केला की आता जे रेअर झालेलं आहे. तो अनुभव फार लोकांना माहीत नाही की गुहेमध्ये थांबण्याचा एक्सपिरियन्स काय असतो. एक्झॅक्टली. आणि आता काय झालेलं आहे, बेसिकली टेंट कॅम्पिंग हा एक अनुभव आहे. म्हणजे त्याला आपण फॅशन म्हणू कम तो अनुभवसुद्धा आपण म्हणू शकतो तो. आणि लोकांसाठी ते एक प्रकारचा थ्रिलच आहे खरं सांगायचं तर ते घेणं काही चुकीचं नाही आहे. पण त्यावेळचा जो हरिश्चंद्रगड होता तिथे सगळ्या नॅचरल ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात नॅचरल रिसोर्सेसमध्ये राहणं हे फार छान तो एक्सपिरियन्स होता. किंवा चांदण्या रात्रीमध्ये तुमच्या आजूबाजूला शांतता सोडून कोणी नाही आहे. तुमच्या जेवढा गप्पांचा आवाज आहे तेवढाच आहे. मग मध्येच कोणीतरी एखादं गाणं म्हणतं आहे, मध्येच कोणीतरी एखादी गझल म्हणतं आहे, एखादा हॉरर एक्सपिरियन्स सांगतं आहे, एखादा थ्रिलिंग एक्सपिरियन्स सांगतं आहे. हे सगळं शेकोटीच्या भोवती जमून त्या उघड्या आभाळाखाली, म्हणजे पौर्णिमा होती त्यावेळेला, तर चंद्रप्रकाशामध्ये त्यावेळेला हे सगळं करणं एक्सलंट एक्सपिरियन्स. म्हणजे हा आत्ताचा हरिश्चंद्रगडला जर तू कुठल्याही एका पौर्णिमेला, कोजागिरी पौर्णिमाच आपण पकडून चालू, जर तू कोजागिरीला हरिश्चंद्रगडला गेलास, हा एक्सपिरियन्स तुला आत्ता येणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. रिझन बिईंग की एवढी लोकं असतात. आणि आय एम टॉकिंग अबाउट विकेंड्स. वीकडेला गेलास तर मे बी पॉसिबल होईल सुद्धा, पण त्यावेळेला विकेंड्स आणि वीकडे याच्यामध्ये फरक नसायचा. करेक्ट. त्यावेळेस ट्रेकिंग एवढं आय थिंक चर्चेमध्ये नव्हतं. आय थिंक 2010 नंतर ट्रेकिंग एक ॲज अ कॉन्सेप्टनी बऱ्याच वेग घेतला आहे, याला असं म्हणता येईल आपल्याला. हरिश्चंद्रगड नंतर असा सगळ्यात सह्याद्री आपण थोडं कव्हर करूयात की सगळ्यात चॅलेंजिंग ट्रेक तुम्हाला सह्याद्रीमध्ये केलेला आजपर्यंतचा कोणता आहे? सनराईज तुम्हाला सगळ्यात चांगला कुठून पाहायला भेटला आहे आजपर्यंत? सनसेट ऑल्सो. करेक्ट. सो सनराईज सनसेट बद्दल मी सांगेन की वन ऑफ द फायनेस्ट सनराईज साल्हेर किल्ल्यावरनं, म्हणजे महाराष्ट्रातला सर्वोच्च. ॲक्सेसिबल आहे लोकल म्हणजे? हो, अगदी व्यवस्थित. आणि अप्रतिम किल्ला आहे, सह्याद्रीतला सर्वोच्च किल्ला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि तिथनं बघितलेला सनराईज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे की तो विसरणं. तो जो काही एक्सपिरियन्स त्या सह्याद्रीने त्यावेळेला त्या सूर्योदयाच्या वेळेला दिलेला आहे, अमेझिंग आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की रंग भरत जाणे त्या गोष्टीमध्ये, तर सूर्योदयाचे एक एक रंग कसे उलगडत जातात हे याची देही याची डोळा साल्हेरवरनं त्यावेळेला अनुभवायला मिळालं. आणि सनसेट तू म्हणशील तर मग त्याच्यामध्ये अलंगमदन कुलंग आहेत की सनसेट इक्वली अप्रतिम. कोकणकडा अर्थातच आहे, नाही असं नाही आहे. रायगडावरचा सनसेट एक्सलंट, म्हणजे फारच सुंदर. एकदा सनराईज मला सगळ्यात आठवतं आहे गंमत की रायगडाच्या पूर्वेकडे राजगड तोरण आहेत
ओके. आणि तू जर आता त्याला काय होतं 2000 मला वाटते 6-7 साली असेल, होळीच्या माळाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तर त्या पुतळ्याला वरती मेघडंबरी किंवा आत्ता जे त्यांनी केले ते नव्हतं. आणि त्या पुतळ्याच्या फोरग्राऊंडवर मागणं असा तो सूर्योदय व्हायचा आणि ते इतकं अप्रतिम दृश्य असायचं. आता ते मेघडंबरी एवढाच फरक आहे, पण ती महाराजांची मूर्ती आणि त्याच्या मागे उगवणारा सूर्य हा म्हणजे हा सोहळा होता एक प्रकारे अनुभवणं. आणि चॅलेंजिंग ट्रेक म्हणशील तर महाबळेश्वर म्हणजे अलंगबदन कुलंग हे किल्ले आहेतच, किंवा प्रचितगडसारखा किल्ला आहे, किंवा समजा महाबळेश्वरचा आम्ही ट्रेक केलेला होता की जो प्रतापगडपासून निघून आम्ही 2-3 घाटवाटा उतरून एक घाटवाट सोडून आम्ही परत एकदा महाबळेश्वरला आलेलो होतो वगैरे वगैरे. जस्ट टू आवर व्ह्युअर्स की याच्यामध्ये टेक्निकल एक्सपर्टीज लागणारे किल्ले कोणते आहेत, असं नको व्हायला की ऐकलं आणि ते जाऊन उद्या. सो याच्यामध्ये अलंगबदन कुलंग हे टेक्निकल एक्सपर्टीज असणारे किल्ले आहेत. सो तुमच्याबरोबर सर्टिफाईड ग्रुप लिडर्स किंवा सर्टिफाईड माउंटेनर्स असल्याशिवाय, लोकल गाईड्स असल्याशिवाय AMK, मोरोशीचा भैरवगड, लिंगाणा यांच्या नादी लागू नये. नाही तर रेस्क्यूसाठी यावं लागेल. हां, अगदीच. ओके. सगळ्यात डिफिकल्ट चॅलेंजिंग वाटणारा गड कोणता आहे याच्यामध्ये? मी सालोटाचं नाव घेईन. साल्हेरचा जो जोडदुर्ग येतो, कारण त्याला एक्सपोजर प्रचंड आहे सालोट्याला. आणि म्हणजे काय आहे की समजा जर वाळलेलं गवत वगैरे जर तिथे असेल तर त्याला फॉल डायरेक्टली म्हणजे तुम्ही दरीकडे पाठ करूनच तुम्ही चढू शकता. आणि पूर्वीची एक तुला गंमत सांगतो, मदनगडला एक त्याला आता ट्रेकर्सच्या भाषेमध्ये घोडा पॅच म्हणतात. म्हणजे तू त्या मेन रॉक पॅचच्या अलीकडे असा एक तुला तो हाफ यू टर्न तो कर्व तुला मारावा लागतो आणि तो प्रचंड अवघड आहे. म्हणजे तो खरंच तुमची दृष्टी फिरेल असा आहे. तर असे काही पॅचेस आहेत, म्हणजे ते खरंच जिथे तुमच्या हृदयाचे ठोके चुकावेत ना. तर मी टेक्निकल ट्रेक फार करत नाही, माझा तो पिंड नाही आहे. त्याच्यामुळे मी सुळके चढणं किंवा ह्या पद्धतीचे ट्रेक मी केलेले नाहीत आणि ते मान्य करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण आय एम नॉट अ टेक्निकल पर्सन की जिथे तुम्हाला कमरेला हार्नेस लावून चढावं लागतं असे ट्रेक मी नाही करत. काही म्हणजे ज्याला आपण म्हणू फिजिकल लिमिटेशनसुद्धा आणि आवडसुद्धा नाही आहे. करेक्ट. सो मी पाहतोय कॉन्व्हर्सेशनमध्ये की बऱ्याच साऱ्या जागांची नाव अतिशय तोंडपाठ आहेत. तर ही आवड कधी निर्माण झाली किंवा असा काय इन्सिडेंट होता की त्यापासून असं लक्षात आलं की अरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत किंवा ह्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो जो एक रेग्युलर ट्रॅव्हलर पाहत नाही, आणि आपण पाहतो, आपण त्या गोष्टींचा अभ्यासही करतो. तर असे कोणते लोक होते किंवा असे काय पुस्तकं होती किंवा असे काय लोकेशन्स होते, जागा होत्या ज्यांनी हे पूर्ण प्रवास घडवला? तुला गंमत सांगतो, आता डोंगरयात्रा जर तू पुस्तक काढलंस ना तर त्याच्यामध्ये समजा एक तू कुठल्याही किल्ल्याचं जर तू वर्णन वाचत असशील तर त्याच्यामध्ये आनंद बळवंदे सरांनी ते सगळं दिलेलं आहे की पूर्वेकडे हा दिसतो, पश्चिमेकडे हा दिसतो, ही घाटवाट दिसते, हा सुळका दिसतो वगैरे वगैरे. आणि मी म्हटलं तसं कुठल्याही फील्डमध्ये अर्थात म्हणजे ट्रेकिंग क्षेत्रात तर पाहिजेच, मेंटॉरशिप फार गरजेची आहे. तुम्हाला कोणीतरी गुरु असणं गरजेचं आहे आणि कोणाकडे बघून तरी तुम्ही ते शिकणं किंवा त्यांच्या चांगल्या क्वालिटीज तुम्ही अडॉप्ट करणं खूप गरजेचं आहे. तर एक म्हणजे काय म्हणतात अभ्यासू वृत्ती ज्याला आपण म्हणू की खरं तर हा पण खूप मोठा शब्द होईल, पण ज्याला आपण आवड म्हणू, अभ्यासू वृत्ती ते त्याच्यामध्ये वर्ष जातील ती वृत्ती निर्माण व्हायला, त्याच्यामुळे आपण आवड म्हणूया सध्यापुरतं. तर ही आवड निर्माण व्हायला पहिली व्यक्ती जी कारणीभूत ठरली ती आनंद बळवंदे सर. मी त्यांच्याबरोबर फिजिकली कधी ट्रेक पर्सनली मी केलेलं नाही आहे, पण डोंगरयात्रा पुस्तकाने एखाद्या किल्ल्याच्या टॉपला गेल्याच्या नंतर काय तिथे दिसू शकतं, कारण डोंगरयात्राच्या शेवटच्या काही चॅप्टर्समध्ये 240 घाटवाटांची लिस्ट दिलेली आहे महाराष्ट्रातल्या, आणि त्या इतक्या जबरदस्त आहेत की त्या तुम्हाला एका ठिकाणाहून स्पॉट करणं म्हणजे त्या ठिकाणाहून जिथून त्या दिसतात, तर तो विलक्षण एक्सपिरियन्स आहे. किंवा सुळक्यांची त्यांनी यादी दिलेली आहे की कुठले सुळके कुठल्या एरियामध्ये आहेत वगैरे वगैरे. तर ती एक आवड लागली की अरे आपण गेल्यानंतर हे बघूया की हे पुस्तकात जे दिसतंय ते समोर दिसतंय का. दुसरी गोष्ट म्हणजे सचिन बरोबर मी जे किल्ले गेले डॉक्टर सचिन जोशींबरोबर, तर सचिन त्यावेळेला वर गेल्यानंतर आता समजा ड्युक्सनोजच्या वर आम्ही थांबलो आहे फॉर एक्झाम्पल, आणि ड्युक्सनोजचं लोकेशन असं आहे की वेदर क्लिअर असेल तर तुम्हाला लांबपर्यंतचा नजारा बघायला मिळू शकतो. आपलं जे लोणावळा खंडाळ्याचा नागफणी टोक जे आहे ते. तर सचिनबरोबर एकदा ड्युक्सनोजला गेलेलो असताना तो धाड 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 म्हणजे मला तो आपल्या बॉर्डर किंवा तत्सम जे युद्धपट असतात त्यातला तो सीन आठवतोय की अशी एक ती गन ठेवलेली असते एका स्टँडवर आणि ते अशी फिरत असते. तर सचिन तसा तो अख्खा एरिया तो फिरवत होता. अरे हा लोहगड विसापूर, हा ढाकचा किल्ला आहे, हे असं आहे ते तसं आहे, हा प्रबळगड आहे, चंदेरी, माथेरान. आणि मी म्हणलं की अरे हा डोंगरांकडे बघून नावं कशी काय ओळखतोय, म्हणजे हे प्रचंड फॅसिनेटिंग होतं हे सगळं दिसणं त्याच्यामध्ये. आणि
कारण काय मी जसं म्हटलं सुरुवातीला त्याच्याबरोबर मी ट्रेक केलं, त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की कोणाला बघत तुम्ही हे सगळं त्याची आवड लागली तुम्हाला, तर दॅट वॉज सचिन जोशी. आणि ड्यू क्रेडिट गोज टू हिम, कारण त्याची स्वतःची अभ्यासू वृत्ती हा शब्द तिथे जास्त योग्य पडतो. किंवा भगवान चिले सर आहेत की प्रकांड पंडित म्हणू आपण, त्या टाईपची सगळी लोक आहेत. आनंद पाळंदे त्यांना तर आम्ही गुरुच म्हणतो आमचे. तर सचिन बरोबर हे सगळे किल्ले बघितल्यामुळे, म्हणजे जितकं मी त्याच्याबरोबर फिरलो, तर ती एक नजर थोडीशी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली असं आपण म्हणेल. अगेन मी म्हटलं असं इट इज लॉट टू एक्सप्लोर, पण थोडीशी सुरुवात का होईना ती त्याच्यामध्ये झाली की अरे ही गंमत आहे बेसिकली. म्हणजे रादर दॅन काय म्हणतात त्याला, की तिथे जाऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल तारामती शिखरावर का जायचं, पुन्हा पुन्हा का जायचं, तर मागच्या वेळेला मी हे बघितलेलं होतं, धुरकट वातावरणामुळे हे किल्ले दिसलेले नव्हते, ते यावेळेला दिसलंय का बघूया. म्हणजे तारामती शिखरावरनं असेल किंवा अलंगमदन कुलंगवरनं असेल किंवा कळसुबाईवरनं माहुली किल्ला बघणं ही खूप रेअर मुवमेंट आहे. म्हणजे वेदर क्लिअर असेल, फार त्याला सुपर क्लिअर वेदर लागतं. आणि माझं एक ह्याच्यामध्ये ओपिनियन असं पण आहे की जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करणं चालू केलं त्यावेळेस इंस्टाग्राम, रील्स किंवा सोशल मीडिया जमाना नव्हता. करेक्ट. तर त्यावेळेस वन्स वी रीच ॲट द टॉप आपल्याकडे ऑब्झर्वेशन करण्याशिवाय दुसरं काहीच ऑप्शन नाही. नव्हतं. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि दुसरं काय व्हायचं, मी जसं म्हटलं तसं लाईक माइंडेड लोकं होती बरोबर. म्हणजे गिरिदर्शन ट्रेकिंग क्लब ज्यावेळेला सचिन गिरिदर्शनकडनं ट्रेक न्यायचा, तर त्यावेळेला गिरिदर्शन बरोबर येणारी लोकंसुद्धा, म्हणजे जो पार्टिसिपंट क्राऊड आहे ना, तो पण असाच असायचा की अरे सचिन तिथे आहे तर आपण त्याच्याबरोबर जाऊया आणि हे किल्ले कसे दिसत आहेत ते बघूया. भौगोलिक नॉलेज त्याचं अप्रतिमच होतं. आजच्या पॉडकास्टमधनं पण मोस्टली आपला जो एक फार कोर हेतू तोच आहे की तुमचा जे काही नॉलेज आहे ते आपल्या लिस्नर्सपर्यंत कमीत कमी वेळामध्ये पोहोचावा आणि त्यातनं त्यांना आवड निर्माण व्हावी की फक्त सोशल मीडियासाठी आपण न जाता आता 4 तासामधले आपण 1 किंवा 2 तास ॲटलिस्ट त्या जागेंची नावं पाहण्यासाठी, त्याची इतिहास जाणून घेण्यासाठी आपण करू शकतो. आणि तुला खरं सांगू पुष्कर, म्हणजे हे बघ, ही जी गोष्ट आहे ही मेमरी तुम्हाला सतत रिफ्रेशिंग ठेवावी लागते. माझं काय जगातल्या कुठल्याच माणसाचं असं होऊ शकत नाही एखाद्या ठिकाणी तो जाऊन आला, म्हणजे प्युअरली नवीन ठिकाण म्हणतोय मी, आणि तिथे त्याला एकदा मी नावं एकदा समजा त्याला कोणीतरी ते नावं सांगितली आणि पुढच्याला एक्झॅक्ट त्यांनी ती सांगितली, फारच म्हणजे जर तुम्हाला तो सराव नसेल किंवा तुम्हाला जर तुम्ही तुमची मेमरी रिफ्रेश करत नाही राहिलात, तर हे मला तर विसरायला होईलच. म्हणजे माझ्यासारखा सामान्य ट्रेकर असलेल्या माणसाला तर ते अगदीच विसरायला होईल की समजा एखाद्या ठिकाणी मी गेलो आणि साल्हेरवरनं समजा मला कोणी पहिल्यांदा गेल्याच्यानंतर 25 किल्ले दाखवलेत आणि मी समजा 3 वर्षांनी गेलो आणि मी मध्ये जर गॅप ठेवला असेल तर मला विस्मरण होणारच आहे. मला कदाचित असं होईल की 40%च लक्षात राहील. आणि नॉलेज गेन करणं आहे ना, हे अरे तुला सांगतो, ह्याच्यामध्ये खरंच ते कोणीही करू शकतं. मी करू शकलो ना, तर खरंच ते कोणीही करू शकतं. फक्त काय की मला ती आवड लावणारी लोकं माझ्याबरोबर होती. मला बाकी काही त्याच्यामध्ये माझा ॲज अ पर्सन म्हणून मी फार काही स्वतःला क्रेडिट देत नाही. त्याचं रिझन असं आहे की कोणीतरी मला पुश केलं, त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की अरे ही क्वालिटी फार छान आहे. म्हणजे जसं मी म्हटलं तसं पाळंदे काकांच्या पुस्तकांमध्ये तिथे जाऊन व्हेरीफाय करणं. नंतर असं व्हायला लागलं की अलंगमदन कुलंगला सीझन बघून जायचं, का तर लांबवरचा व्ह्यू छान मिळतो. किंवा साल्हेरला अरे नाही, आपण ना काय म्हणतात त्याला, जानेवारी-फेब्रुवारीत शक्यतो नको जायला, कारण धुरकट वातावरण असतं. मग कधी जायचं, तर थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला, पहिला पाऊस पडून ज्यावेळेला माती खाली जाते, थोडीशी धूळ खाली जाते, हां त्यावेळेला म्हणजे वेदर क्लिअर होतं त्यावेळेला, म्हणजे आपल्याला लांबवरचा व्ह्यू बघायला मिळेल. ही गंमत आहे. म्हणजे हे मी आत्ता ज्यावेळेला हिमालयात पहिल्यांदा ज्यावेळेला गेलो ना, त्यावेळेला मला त्या शिखरांचं ते सगळं भव्य रूप बघायचं असल्यामुळे मी ऑक्टोबरचा महिना निवडला की त्याला वेदर कम्पॅरेटिव्हली मला क्लिअर वाटलं, बेटर वाटलं. सो ही लोकं माझ्या, म्हणजे काय म्हणतात, मी त्यांच्या संपर्कात आलो, ती माझ्या आयुष्यात आली आणि ड्यू क्रेडिट गोज टू दॅम. म्हणजे मला आवड त्यांनी लावली त्या लोकांनी. आपण हिमाचलवरती येऊयात. आजच्या पॉडकास्टमध्ये आपला अजून एक कोर मुद्दा हा असणार आहे. कोर नाही म्हणता येईल, वन ऑफ द टॉपिक्स वी कॅन से दॅट नवीन लोकांना ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, आय विल शेअर माय थॉट ऑल्सो अँड यू कॅन ॲड ऑन टू इट, की काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही ॲज अ ट्रेकर अनुभव केल्यात, ज्या नवीन कंपनीज ज्या स्टार्ट करतायत आत्ता त्यांना त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत आणि त्याचा इम्पॅक्ट फ्रॉम अ स्मॉल ग्रुप टू बिग ग्रुप केवढा होऊ शकतो हेही मला जाणायला आवडेल तुमच्या. राईट. सो आता गंमत अशी आहे की याच्यामध्ये ट्रेकिंग क्लब तू जे म्हणाला
खूप कळीचा मुद्दा आहे हा आत्ताचा आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण व्यावसायिक गिर्यारोहण ज्याला आपण म्हणतो म्हणजे कमर्शियल ट्रेकिंग हा आता इट इज वन ऑफ द पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोफेशन्स. ट्रेकिंग ऑल्सो, ट्रॅव्हलिंग ऑल्सो, ॲब्सोल्युटली म्हणजे टोटली ट्रॅव्हल इंडस्ट्री ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर टुरिझम आलं, ज्याच्यामध्ये बॅकपॅकिंग टूर्स आल्या, ज्याच्यामध्ये हिमालयन एक्सपिडिशन्स आल्या, छोट्या लेवलच्या हिमालयन एक्सपिडिशन्स म्हणजे फ्रेंडशिप किंवा युनाम वगैरे अशी जे आत्ता ऑर्गनाईज करतात तसं म्हणतोय. तर याच्यामध्ये काय झालं की पूर्वी या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून बघण्याची पद्धत नव्हती. कारण गंमत अशी होती की सह्याद्रीमधनं तुम्ही समजा एखादा ट्रेक ऑर्गनाईज केला तर काय व्हायचं, पूर्वीच्या पिढ्यांनी आपल्याला असं सांगत आलेलं की हा फक्त छंद आहे, म्हणजे हा व्यवसाय नाही आहे. आता वसंत लिमयनसारखा की ज्यांचं गरुडमाची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तामिणी घाटातलं, एखाद दुसराच व्यक्ती होता की ज्यांनी सुरुवातीपासूनच त्या काळामध्ये फुल टाईम प्रोफेशन म्हणून याच्यामध्ये उडी मारली. फार मोजकी लोकं होती. आत्ताचं जितकं म्हणजे अगदी तू एखाद्या रस्त्यावर थांबल्याच्या नंतर जर जाणाऱ्या येणाऱ्याला विचारलं की तुझा व्यवसाय काय, तर त्यातले किमान 5 ते 10 लोकं तरी निघतील की नाही मी ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. तितकं पूर्वी ते नव्हतं आणि सह्याद्री ट्रेकिंग तर नाहीच नाही, म्हणजे तो फारच रेअर होतं. माय ओपिनियन ऑन दिस इज आफ्टर कोविड बऱ्याच लोकांना आपण जे म्हणतो अन्न वस्त्र निवारा, त्याच्यानंतर जी चौथी गरज आज निर्माण होते ती ट्रॅव्हल, दॅट इज लिजर अँड ट्रॅव्हलिंग. ॲब्सोल्युटली. आणि इट्स अ व्हेरी बूमिंग अँड बिग इंडस्ट्री. माय अकॉर्डिंग टू मी बराच स्कोप आहे याच्यामध्ये. पण एंट्री बॅरियर झिरो असल्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी लोक विसरतात. करेक्ट. तर त्या गोष्टी तुम्ही हायलाईट कराव्या. राईट. सो नंतर काय व्हायला लागलं की थोडंसं 2005-10च्या नंतर म्हणजे ऑर्कुट आलं. म्हणजे सोशल मीडिया याच्यामध्ये प्रचंड महत्त्वाचा रोल प्ले करतं फ्रॉम दॅट टाईम. कारण ऑर्कुटनी कुठंतरी म्हणजे लोकांना एकमेकांशी कनेक्ट करायला सुरुवात केली. म्हणजे माझा 4 ते 5 जणांचा ग्रुप जर सोडला तर मला जगाशी कनेक्ट व्हायला मिळालं, नवीन लोकं जोडायला मिळाली आणि त्याच्यातनं मग कुठेतरी 3-4 जण एकत्र येऊन मग आपली आवड सेम आहे, आपली एक्सपर्टीज सेम आहे, मग आपण एक संस्था स्थापन करूया आणि हळूहळू त्या संस्थेचं रूपांतर व्यवसायामध्ये करूया. हे असं खूप ठिकाणी घडलेलं होतं. याचा आउटब्रेक तुला कुठं झाला ते सांगतो. साधारणपणे 2020 यू हॅव राईटली सेड की सोशल मीडियाच्या म्हणजे काय स्फोटानंतर काय व्हायला लागलं की एंट्री बॅरियर तुझे म्हणालास ना बरोबर आहे, ह्याला ना प्रवेश परीक्षा नाही आहे, एंट्रन्स एक्झाम नाही आहे कुठे. एखाद्या तुला IIT IIM सारख्या इतक्या उच्च लेवलच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर जायचं असेल तर यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. मग जिथे तुम्ही लोकांची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन ऑर्गनाईज करताय तिथे तुम्हाला क्वालिफिकेशन नको का, किंवा तिथे तुम्हाला एंट्री बॅरियर्स नकोत का. तर हे क्षेत्र त्याच्यानंतर खूप अनरेग्युलेटेड व्हायला लागलं. आणि जसं आपण आता खूप हे कॉमन वाक्य ऐकतो की उठला आणि ट्रेकिंग क्लब काढला, तर हे खरंच चुकीचं नाही आहे. म्हणजे ह्यामध्ये कसं असतं की ट्रेकिंग क्लब चालू करणं, मी जसं म्हटलं असं पोटेन्शियल भरपूर आहे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये. ॲडव्हेंचर टुरिझममध्ये आहेच, त्याच्यावर आता बॅकपॅकिंग टूर्स आणि लेजर टूर्स ज्याला आपण म्हणू तर ते पण भरपूर आहे. तर लेजर टूर्स म्हणजे मला अगदी सिमला, कुलू मनाली, हनीमून टूर्स वगैरे नाही म्हणत आहे मी, पण आता गोकर्ण असेल त्या टाईप, किंवा काय समजा हिमालयातले काही सोपे ट्रेक्स असतील की चोपता चंद्रशिला आहे किंवा केदारकंठ आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचं मी म्हणतोय की जिथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग पण आहे, तुम्हाला सोप्या दर्जाचे ट्रेक पण आहेत, बॅकपॅकिंग टूर्स पण आहेत. या सगळ्याला एक नवा आयाम मिळाला आणि लोकांनी या क्षेत्राला सिरियसली बघायला सुरुवात केली. याची सुरुवात कुठून झाली तर सह्याद्रीत आपण ट्रेक ऑर्गनाईज करूया. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मला पूर्वी पार्टिसिपंट जमवायला जे कष्ट पडायचे ते आता मला पडत नाहीत. कारण इंस्टाग्रामला मी एक पेज काढलं, त्याचं चांगलं आता पेड ॲड्स वगैरे सगळं तुला तर माहितीच आहे, ते प्रमोशन चांगलं केलं आणि माझे काही पहिले 2-4 इव्हेंट सक्सेसफुल झाले की मी स्थिरावायला लागतो आणि मला पैसा दिसायला लागतो, ज्याला मी आत्ताची अवस्था बघता दुर्दैवाने इझी मनी म्हणतो. करेक्ट. ओके. बट इट इज नॉट सस्टेनेबल. एक्झॅक्टली. इझी मनी इज नेवर सस्टेनेबल. म्हणजे तो हार्ड अर्न मनी जो तुझ्यासारख्या एका व्यक्तीने निर्माण केलेला आहे की आज ट्रेक पांडा वी ऑल नो की हाऊ बिग इट इज. ओके. ह्या लेवलपर्यंत जाण्यासाठी काय क्या पापड बेलणे पडते हे या नवीन एंट्रन्सला माहिती नाही आहे. होतं कसं, तुझ्याबरोबर आलेला एखादा पार्टिसिपंट त्याला काय दिसतं तुला सांगतो की अरे एका या संस्थेने ट्रेक ऑर्गनाईज केला आहे, हरिहरसारखा किल्ला आहे. आता त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघा, तो म्हणतो काय डोकं लागतं याच्यामध्ये, एक इंस्टाग्राम ओपन करायचं, त्याच्यातनं 30-40 लोकं मिळतात, एक बसवाला पकडायचा कुठला तरी, एक पायथ्याचा हॉटेलवाला पकडायचा, त्याचा नंबर जाऊन आलेल्यांकडे असतो, किंवा सोशल मीडियावर आता गावकरीसुद्धा आहेत, त्याला सांगायचं माझी एवढी लोकं येत आहेत, यूट्यूबवरनं व्हिडिओ बघून आयटनरी कॉपी पेस्ट करायची आणि ट्रेकचा प्लॅन करायचा आणि लोकांना नेऊन आणायचं. बरं, त्या माणसाला हे माहिती असतं वरती टेक्निकल काही नाही आहे, म्हणजे तिथे माझं डोकं काहीच चालणार नाही आहे ॲज अ ऑर्गनायझर. फर्स्ट एड बिस्टेडचा आपल्याकडे पत्ताच नसतो. आणि जोपर्यंत हा सगळा म्हणजे हे जे सगळं विशेष सर्कल चालू राहतं ना, जोपर्यंत तुम्हाला त्यातनं तो इझी मनी मिळत जातो तोपर्यंत सगळं अलबेल असतं. ज्या क्षणी एक ॲक्सिडेंट होतो ना, आणि तो ज्याला तुमच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट होतो,
त्यावेळेला ही सगळी गणितं फिरतात, तुमचे ग्रह तिथे फिरायला सुरुवात होते. कारण की ही एक्स्ट्रीम नाही म्हणतात, ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये कोणत्याही गोष्टी सर्टन नसतात. करेक्ट. एनिथिंग कॅन गो रॉंग दॅट वी युजली से. तुम्ही जे काही विचार करू शकता चुकीच्या गोष्टी होतील त्या होऊ शकतात, त्या होतात. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून जाणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे जेव्हा मी असं फार आम्ही एक्सपिरियन्स आहोत असं काही नाही, जस्ट अ डिकेड 10 years वी आर वर्किंग इन दिस इंडस्ट्री. आम्हाला जेव्हा कोणी विचारलं की नवीन कंपनी आम्ही चालू करतो तर व्हॉट थिंग्स वी शुड टेक केअर ऑफ, तर माझं असं म्हणणं असतं की जस्ट फोकस ऑन द सर्व्हिसेस फर्स्ट, बिकॉज फर्स्ट इज युअर इन टू सर्व्हिस इंडस्ट्री. आणि डोंट गो विथ द फ्लो की एवढेच लोक भरायचे तेवढं ठीक आहे, ती इकोसिस्टम नंतर चालू होते. वन्स यू बिकम अ बिग कंपनी देन तुमच्या मागे 10-100 लोक असतात ज्यांना तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. बरोबर. वेन यू आर स्मॉल कंपनी ट्राय टू एक्सपेरिमेंट ऑन थिंग्स जिथे तुम्ही एक्सपिरियन्शियल नावाखाली काय नवीन देऊ शकता. इफ यू ऑफर दॅट यू आर गुड टू गो, बिकॉज आपल्याकडे पॉप्युलेशन एवढं आहे, पीपल विल ऑटोमॅटिकली कम टू यू. आणि मोर ऑर लेस यू विल ॲड मोर टू दिस की BMC आणि AMC असणं फार गरजेचं आहे. ते कंपल्सरी आहे, ते मॅन्डेटरी असलं पाहिजे ॲटलिस्ट जिथे टेक्निकल ट्रेक्स होतात. करेक्ट. आता याच्यात तुला गंमत सांगतो काय, तर तू सर्व्हिस इंडस्ट्रीचे म्हटलास ना, ॲक्च्युली इट्स अ सर्व्हिस इंडस्ट्री ओनली. तुम्ही लोकांना जमवणं, इथपासून चांगल्या बसची अरेंजमेंट करणं, लोकांना चांगल्या ट्रॅव्हल फॅसिलिटीज देणं, बस वेळेत येणं, वेळेत निघणं, म्हणजे मी अगदी हे स्मॉल स्केलला म्हणतोय. इथपासून ते तुमचा फोन अटेंड करणारा जो माणूस आहे ना, पार्टिसिपंट्स आहे, त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल किती आहेत, इथपासून तुझ्या सॉफ्ट स्किलची सुरुवात होते. म्हणजे तुला एक गंमत सांगतो मी. परवा मी कुठलं तरी एका ग्रुपवर एक स्क्रीनशॉट बघत होतो की कोणीतरी एका ग्रुप लिडरला एक प्रश्न विचारला आणि तो चॅट चालू होता त्यांचा, आणि त्या ग्रुप लिडरने त्याला जे उत्तर दिलं तर ते त्यांनी गंमत म्हणून कोणाला तरी पाठवलं की बघ मी ह्याला कसा बोललो होते. एका सर्व्हिस इंडस्ट्रीच्या दृष्टीने ते उत्तर इतकं वाह्यात आणि उर्मटपणाचं होतं की हे जर तुम्ही तुमच्या इनिशियल फाउंडेशन पिरियडमध्ये जर हा ॲटिट्यूड ठेवलात तर यू विल बी फिनिश्ड. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष हे सगळं कराल, तुम्हाला तुमच्यासारखेच लाईक माइंडेड ॲटिट्यूड असलेले लोक भेटतील, शेवटी तुमच्यातही क्लॅशेस होतील आणि ती संस्था बंद पडेल. होतं असं की मी म्हटलं असं फोन उचलणाऱ्या माणसा, आणि काय आहे ना, ही तुमची संस्कृती म्हणून ओळखली जाते. म्हणजे उद्या मी समजा तुझ्या ग्रुपबरोबर जर येतोय आणि मला तू अननोन आहेस पूर्णपणे, मी कुठून तरी मला एक पेड ॲड तिथे दिसतीये आणि मी गंमत म्हणून फोन केला तुझ्या ऑफिसला, आणि समोरनं उचलणाऱ्या माणसाला समजा जर मी विचारलं की किती वाजता निघायचं आहे, तर तो म्हणला एवढ्या वाजता निघायचं आहे, लोकेशन काय आहे, तो म्हणतो तू डेक्कनला आहे. आता मी पुण्यामध्ये नवीन आहे, मी त्याला म्हणतो की डेक्कन कुठं आहे, तो त्यांनी जर मला हे उत्तर दिलं ना, मॅपवर शोधा ना, मिळेल ना, ठीक आहे, तू एक 2-3 वाक्य सांग की बाबा काय FC रोडच्या जवळ आहे, JM रोडच्या इथे, हां हे लोकेशन आहे, ते तुम्ही मॅपवर शोधा, काही लागलं तर मला कॉल करा. इथपासून सुरुवात होते. तर तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन असतं ना, त्याची सुरुवात तिथून होते. हे मी नवीन या गोष्टी मी नेहमी सांगत असतो अँड व्हेरी प्राऊडली आय कॅन से दॅट वी वर वन ऑफ द फर्स्ट कंपनीज इन महाराष्ट्र हू स्टार्टेड टेकिंग 100% बुकिंग्स ऑनलाईन. परफेक्ट. तर त्याच्यामुळे झालं काय, हा जो मिसकम्युनिकेशन होत होता तो 90% कट डाऊन झाला. करेक्ट. आता मिसकम्युनिकेशन कुठे होईल की तुम्ही वेबसाईटवरती काहीतरी सांगितलं, तुम्ही डिलिव्हर काहीतरी करताय, ठीक आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, गोष्टी वरती खाली जाऊ शकतात, पण वी कॅन प्राऊडली वाउच फॉर दॅट की वी वर वन ऑफ द इनिशियल कंपनीज ज्यांनी तो क्राऊड पूर्ण ऑनलाईन आणला. आपण जेव्हा क्लटर्ड मार्केट ज्याला म्हणतो त्याला ॲटलिस्ट कुठेतरी स्ट्रीमलाईन करायचं काम केलं. आणि हेच मी लोकांना सांगत असतो की तुमचा मोस्टली लोड कमी होईल वेन यू इंट्रोड्यूस अ बिट टेक्नॉलॉजी टू युअर स्टार्टअप बोलता येईल, किंवा तुमचा काही म्हणा, व्यवसाय म्हणा, ट्रेकिंग क्लब इज अ नो एंट्री बॅरियर, तर एव्हरी कॅन स्टार्ट. तर त्या गोष्टी. पण तुला मी ती पण गंमत सांगतो काय असतं याच्यामध्ये. मी म्हटलं असं की तुमच्या फोन उचलणाऱ्या माणसापासून ही सगळी सुरुवात होते. तुमच्या पोस्ट ट्रेकच्या म्हणजे पोस्ट ट्रेक झाल्याच्या नंतर ज्या तुमच्या इंस्टाग्रामला पोस्ट किंवा रील ज्या पडतात ना, त्याच्यामध्ये तो ग्रुप भरलेला असणं म्हणजे तुम्ही चांगले ऑर्गनायझर आहात, हा विचार सगळ्यांनी पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाकावा. आधी ते व्हायचं. ते बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या ॲज यू राईटली सेड की लोकांचा आधी तो परसेप्शन होता की मी XYZ नंबर ऑफ पीपल इफ आय एम टेकिंग, तर माझ्या एवढा मोठा कोणीच नाही. करेक्ट. आणि तो थॉट ब्रेक करायला मधले बरेच सारे कोविड आला, कोविड नंतर तो थॉट ब्रेक झाला आणि लोकांना सुद्धा त्यांचं व्हॅल्यू फॉर मनी कळायला लागलं. तुला एक सांगू पुष्कर, मला कायम असं वाटतं की गड किल्ल्यांची कॅरिंग कपॅसिटी ज्याला आपण कायम म्हणतो, म्हणजे वी विल कम टू दॅट की का गर्दी होती वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या ट्रेकिंग क्लबची सुद्धा एक कॅरिंग कपॅसिटी आहे, तुमची ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून एक कॅरिंग कपॅसिटी आहे. माझ्यासारख्या नवख्या माणसाला की ज्यांनी 2 ट्रेकिंग क्लबच्या बरोबर 2-3 ट्रेक केलेले आहेत आणि त्याला हे वाटतं की हे खूप इझी आहे. म्हणजे मी तुला म्हटलं तसं की हे पापड बेलणं जे आपण म्हणतो ना, तर ते पापड बेलणं काय हे त्याला माहिती नाही आहे.
आणि आता मटेरियल आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तो काय करतो की त्याला तो स्वतःच्या क्षमता कुठेतरी उल्लंघून जायला बघतो. तो त्याच्या कॉलेजमधल्या मित्रांना सांगतो, अरे मी तुम्हाला एक दिवसाचे 1,000 रुपये देतो, ह्या लोकांना घेऊन जायचं आहे. त्या लोकांना हरिहरच्या पायथ्याला थांबल्याच्या नंतर हरिहरच्या माथ्यावर जायला किती वेळ आहे असं जर विचारलं तर त्यातल्या एकाकडे त्याचं उत्तर नसतं. आणि तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही घेऊन आलात, काय तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट हे करताय? पाहणं फार गरजेचं आहे. ॲज अ न्यू ट्रेकिंग ग्रुप ऑल्सो वॉट वी आर ट्राईंग टू कन्वे टू द ऑडियन्स इज की ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. आणि इफ यू रिली विलिंग टू जॉईन दिस इंडस्ट्री इज बेटर दॅट यू जॉईन ॲटलिस्ट विथ सम रिस्पॉन्सिबिलिटी. मी तुला एक गंमत सांगतो याच्यातनं, मला छान किस्सा आठवला आता सांगताना. आता पाचणीला आपण जातो ना, तर पाचणीला अर्थात अनेक काय सगळ्याच गावांमध्ये एका आडनावाची भरपूर लोक असतात, भावकी ज्याला आपण म्हणतो ते. तर हरिश्चंद्रगडला भारमल, बादड या आडनावाची लोकं भरपूर आहेत. तर ते की मला वाटतं 6 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, आणि मी शंकर सावळे तुला हां, तर शंकरच्या लग्नासाठी गेलेलो होतो. आणि एक मुलगा तो ऑर्गनायझरच होता, ते बॅचवरनं आता लक्षात येतं. तर मी त्याला म्हटलं कुठला ग्रुप आहे. मग त्यांनी मुंबई बेस्ड होता, त्यांनी नाव सांगितलं. तर मी त्याला म्हटलं तुमची जेवणाची सोय कुठे? तर तो म्हटला भारमलकडे. तर मी त्याला म्हटलं कुठला भारमल? तो म्हटला नाही ते नाही माहिती. हो. तर मी त्याला म्हटलं तुला गावात भारमल किती आहेत ते माहिती आहे का? तो म्हणला नाही, त्याने मला म्हणजे त्या माणसाने फोन करताना समोरच्या गाववाल्यांनी सांगितलं की माझं असं असं हॉटेल आहे आणि तू इथे ये आणि देन मी तुला जेवण वगैरे देईन. तर मी त्याला म्हटलं बरोबर आहे, पण त्याचा नंबर आहे का तुझ्याकडं? त्या मुलाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्या गावकऱ्याचा नंबरही सेव्ह केलेला नव्हता. गंमत आहे. दुसरा ट्रेक हा, म्हणजे आयुष्यातला पण आणि ऑर्गनायझिंगचा पण. म्हणजे तुम्ही स्वतःचे ट्रेक करताय, ते लोकांना घेऊन जाऊन करताय. बी मोर रिस्पॉन्सिबल, दॅट्स वॉट वी आर ट्राईंग टू टेल यू. आता मला एक गोष्ट सांग, तू मागे 32-33 जणांना 32-35 जणांना तू घेऊन आलेला आहेस, तू कुठल्या भारमलकडे शोधत बसशील रे? नाही, हा फार नवीन, जेव्हा वेन न्यू कंपनी एंटर द मार्केट, या बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात आणि फार कॉमनली होतात. सो ह्या आयडियली अवॉइड केल्या पाहिजेत. म्हणजे हा वन ऑफ द ॲस्पेक्ट झाला की तू असलेल्या पार्टिसिपंटची तू उपासमार करतोय. म्हणजे आपण सर्व्हिस लेवलचं सांगतोय, सेफ्टीवर तर आपण बोलण्याच्या वगैरे, आणि आय वुड रिक्वेस्ट की हा मुद्दा आपण घेऊया पुढे. म्हणजे सेफ्टी विच शुड बी टेकन केअर बाय ट्रेकिंग क्लब्स ॲक्च्युली. पण म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल ह्या सगळ्यामध्ये, वेदर इट इज युअर पार्ट टाईम प्रोफेशन ऑर फुल टाईम डझंट मॅटर, आज लोक तुमच्यावर विश्वास ठेवून येत आहेत. इट इज लाईक की एखादा सिनेमा मी बघायला जाताना त्या सिनेमाच्या क्वालिटीवर आणि कंटेंटवर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो, कारण उत्कृष्ट स्टारकास्ट मला दिसते, चांगली स्टोरी लाईन मला कुठंतरी रिव्ह्यू तसा ऐकायला आलेला असतो, म्हणून मी 400-500 रुपयाचं तिकीट काढतो आणि पॉपकॉर्नचे अजून 200 रुपये घालून माझा 1,000 रुपये मी तिथे उडवून येतो. हा जो विश्वास मी त्या कलाकारांवर दाखवतो ना, तोच विश्वास मी, आणि ह्याच्यात तर लाईफ रिस्क आहे. ओके, म्हणजे मी उद्या वरनं धडपडलो किंवा मला उद्या समजा चांगलं जेवण मिळालं नाही, मला उद्या समजा तुमच्या मिसमॅनेजमेंटमुळे जर माझी उपासमार झाली, मला काही त्रास झाला, तर अल्टिमेटली ही चूक तुमचीच आहे, ऑर्गनायझरची, इफ इट इज ॲट्रिब्युटेबल टू युअर मिसकंडक्ट अर्थात. पण मी बाकीच्या क्लबला सोडून तुझ्याकडे येण्याचं कारण हेच आहे की जिथे मी तुझ्या क्वालिटीवर, म्हणजे तुमच्या सगळ्या सर्व्हिस क्वालिटीवर मी ब्लाइंड विश्वास ठेवत असतो, कारण मी तुझ्याबरोबर आधी आलेलो नाही आहे. रिव्ह्यू ऐकून येणं ही गोष्ट वेगळी, पण ज्याला माणूस पहिल्यांदा येतो ना, त्यावेळेला ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ही तुमची जबाबदारी असते की त्याचा एक पैसा वसूल करणं. आणि ह्याचा जर तुम्हाला विसर पडत असेल का, तर तुम्हाला त्या इझी मनीच्या मागं पडायचं. जाऊ दे अरे, ट्रेक घेऊन गेलो ना आपण, इन्स्टाला पोस्ट पडतीये ना, रील जाते ना की जाऊन आलो आहे, बास झालं. ती लोकं कुठं परत येणार आहेत? तर एक तुला मी बेसिक फरक सांगतो की तू मला जे म्हणालास ना की पूर्वीच्या ट्रेकिंगला आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये फरक काय होता. पूर्वी काय व्हायचं, रिपीटेड ऑडियन्स जो होता ना, तो भरपूर होता. त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं, ट्रेकिंग क्लब जातानाच लिमिटेड लोकं घेऊन जायची. म्हणजे समजा आता मी माथेरानचा एखादा ट्रेक नेला, गार्बेट पॉईंटचा, हे मी समजा तुला गोष्ट सांगतोय 2007, 8, 10ची वगैरे. माझ्यावर लोकं किती येतील, 20-25 लोकं येतील. त्या 20-25 लोकांमध्ये बॉन्डिंग व्हायचं. कारण काय, कोणी रीलच्या मागे पळत नव्हता किंवा कोणी एका कॉमन गोलनी लोकं डोंगरांकडे जायची. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्या लोकांचं एकमेकांमध्ये बॉन्डिंग झालं. आता पूर्वी व्हॉट्सअप वगैरे पण नव्हतं. कनेक्टमध्ये कसं राहायचं, मग मोबाईल नंबर घ्या किंवा लँडलाईन नंबर घ्या किंवा पुण्यातल्या पुण्यात भेटा, ह्या निमित्ताने ओळखी व्हायच्या. अरे मग ह्या ट्रेकिंग क्लबचा पुढचा ट्रेक कुठला आहे, तिथे जा. ह्याच्यामुळे नेटवर्किंग वाढायचं. आत्ता पण नेटवर्किंग वाढतं आहे, पण नेटवर्किंगकडे पाहण्याचा नजरिया लोकांचा चेंज झाला. आता डीप कनेक्ट आपण ज्याला म्हणतो ना, एक्झॅक्टली. तर माझं असं मानणं आहे की होतोय लोकांचं, बट
लोकांचं असं होतं की कॉन्स्टंट आता सिटी लाईफमधनं दे आर व्हेरी टायर्ड ऑफ सिटी लाईफ, स्पेंडिंग 2,000-3,000 ऑन अ वीकेंड ऑन अ फूड ऑर ड्रिंक्स. सो पीपल आर डन विथ दॅट, सो दे वॉन्ट गो आउटसाईड. आणि पुण्याच्या जवळ आपल्याला सह्याद्री एवढं लाभलेलं आहे, तर त्यामुळे लोकांना असं होतं की बाहेर जाऊयात. आणि आजकाल काय होतं, सोशल मीडियामुळे वी आर व्हेरी स्टक इन आवर फोन्स एव्हरी सिंगल टाईम. तर जो ह्युमन कनेक्ट आहे तो इथे कमी होतो. बरोबर. तर ऑन कॉन्ट्ररी की आपल्याला बाहेर जाऊन आधी इथे जो आपला फोन मुळे जो डिस्कनेक्ट होतोय, जगाशी कनेक्ट करायला आपल्याला आज कुठे जायचं आहे, तर फर्स्ट थिंग इज टू गो नियर बाय एनी ट्रेकिंग एरिया, एनी ट्रेकिंग फोर्ट जा, कुठेही जा. त्याच्याशीच माझा पुढचा मुद्दा आहे की लोकांना आता सोशल कनेक्शनसाठी लोक ट्रॅव्हलिंगकडे, एक सोलो ट्रॅव्हलिंगकडे पाहतात आहे. तर त्यात माझे 2 प्रश्न हे आहेत की सोलो ट्रॅव्हलिंगकडे हाऊ डू यू सी इट, आणि तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय आहे. आणि फॉलोड बाय दॅट क्वेश्चन ऑल्सो की जी गर्दी आत्ता पर्यटनामध्ये एवढी भयंकर वाढते, तर त्याच्यावरती काय तुमचं ओपिनियन आहे. आणि देन वी कॅन. ओके, सो मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. सोलो ट्रॅव्हलिंग फॅब्युलस थिंग, अमेझिंग थिंग, जबरदस्त गोष्ट आहे ती. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला तुमची ट्रिप प्लॅन करण्यापासून ती सेफली एक्झिक्यूट करून स्वतःला वन पीसमध्ये जसे आपण गेलो आहे तसे परत आणणं ही संपूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. पण दॅट शुड कम ऑर दॅट शुड बॅक्ड बाय एक्सपिरियन्स. म्हणजे मी 10वी पास झाल्यानंतर घरातनं उठलो आणि डायरेक्ट मी हिमालयात गेलो आहे सोलो ट्रॅव्हलिंगला, तसं कधीही माणसाने करू नये. कारण काय असतं, चॅलेंजेस अननोन असतात तुमच्या पुढची. बी इट अ सोलो ट्रॅव्हलिंग इन म्हणजे सोलो ट्रेकिंग इन सह्याद्री, और सोलो ट्रॅव्हलिंग इन महाराष्ट्र, और ट्रॅव्हलिंग आउटसाईड महाराष्ट्र, और एनिवेअर इन द वर्ल्ड. ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला की आता तर रिसोर्सेस अवेलेबल आपल्याकडे झालेले आहेत, पण हे सगळे रिसोर्स अवेलेबल होऊनसुद्धा मध्ये येणाऱ्या चॅलेंजेसवर मात करण्यासाठी किंवा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी जो मार्ग काढायचा आहे तो तुमच्या बुद्धीला सुचायला अनुभवाचं पाठबळ त्याला पाहिजे. उदाहरण असं आहे की एखाद्या अननोन टेरेनमध्ये माझी गाडी पंक्चर झाली, मी सोलो ट्रॅव्हलला गेलो आणि ती गाडी पंक्चर झाल्याच्या नंतर मी प्रचंड पॅनिक झालो. त्याच्यामध्ये तिथे फोन कोणाचा लागत नाही आहे. आता ह्या केसमध्ये मी काय केलं पाहिजे, तर मी समजा आरडाओरडा तिथं आरडाओरडा केला तरी येणार कोण, ठीक आहे. एक समजा असा कुठलाही तू नॉर्थ ईस्टमधला असा टेरेन पकड, एक्झाम्पल मी सांगतो तुला, की जिथे तुझी सोडून म्हणजे 20 मिनिटाच्या अंतराने एखाद दुसरी गाडी येते, तू हात दाखवतोय पण ती गाडी थांबत नाही आहे, रिस्पॉन्ड देत नाही, तुला त्यातनं काही झालं तरी बाहेर पडायचं आहे. ह्या सिच्युएशनमधनं तुला शांतपणे विचार करून तिथनं आपल्याला बाहेर कसं पडायचं आहे आणि ॲज इफ ती घटना घडलीच नाही आहे असं विसरून जायचं आहे. ह्या मेंटॅलिटीपर्यंत येण्यासाठी तुला जो सगळा मागचा जो एक पाठबळ लागतं ते फक्त आणि फक्त तुला अनुभव देऊ शकतो. तो सोलो ट्रॅव्हलिंगमधनं बऱ्यापैकी येतो. हां, पण द बिगिनिंग ऑफ द सोलो ट्रॅव्हलिंग ही थोडंसं तुम्ही आधी ग्रुप ट्रॅव्हल केल्याच्या नंतर किंवा सोप्या ठिकाणी सोलो ट्रॅव्हल केल्याच्या नंतरच ते येऊ शकतं. ते घ्या, कारण की तुम्हाला यू आर नॉट अवेअर अबाउट युअर सेल्फ ॲट फर्स्ट. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, ज्यांना सोलो ट्रॅव्हल चालू करायचं आहे, आता आपण पुण्याच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल आपण बोलूया, की समजा तुम्हाला सोलो ट्रॅव्हल चालू करायचं आहे, तर माझं असं म्हणणं आहे की फॉर एक्झाम्पल आधी तुम्हाला स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स आहे का की मी हे करू शकतो. पहिली गोष्ट, 1% जरी तुम्हाला वाटत असेल की नाही यार ह्याच्यामध्ये रिस्क आहे, तर थांबा, अजून थोडा काही काळ एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही ग्रुप बरोबर जा आणि देन तुम्ही यू गो फॉर द सोलो ट्रॅव्हलिंग. तरी समजा तुम्हाला वाटत असेल नाही मी पाण्यात पडल्याशिवाय मी पोहणार कसं, तर माझं असं म्हणणं आहे मग डायरेक्ट समुद्रात जाऊ नका. करेक्ट. स्विमिंग टँक बघा आधी. डायरेक्ट समुद्रात जाऊ नका, स्विमिंग टँकमध्ये आधी जा. हां, पहा स्विमिंग कितपत येतंय, कितपत येतंय, हातपाय मारता येतात का, हां, किमान श्वास घेता येतोय का, हातपाय मारता येतात का. स्टार्ट विथ कोकण, मालवण, असे खूप भरपूर आहेत आपल्या. हां, म्हणजे तुम्हाला हे सगळं करायला जमतंय का, हे सगळं तुम्ही करून बघा. देन गो आउटसाईड महाराष्ट्र. मग त्याच्यामध्ये जी आपल्याला चिकटलेली राज्य कुठली आहे, तर गुजरात आहे समजा किंवा कर्नाटक आहे. तर ह्या राज्यांमधले जर जे छोटे डेस्टिनेशन्स आहेत, तर फॉर एक्झाम्पल आता गोकर्ण, म्हणजे तुम्हाला इथनं पुण्यातनं बसलात की तरी तुम्हाला बस तिथपर्यंत आहे, मुंबईतनं ट्रेन आहे वगैरे वगैरे. अशा ठिकाणी तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंगला जाऊ शकता की जिथे मोबाईलला नेटवर्क आहे, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज तिथे आहेत. एक समजा हॉटेल तुम्ही गेल्याच्यानंतर समजा तुम्हाला असं लक्षात आलं की अरे मी बुकिंग तर केलेलं होतं पण त्यांनी बुकिंग चुकवलंय लिहिताना आणि मला आता अलॉट केलेली रूमच मला उपलब्ध नाहीये, तरी शेजारचं हॉटेल तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे रिसोर्सेस उपलब्ध आहेत. रिसोर्सेस आहेत, थोडासा तुमची स्ट्रीट स्मार्टनेस पण वाढतो. आणि त्याच्यानंतर देन यू कॅन गो टू थोडंसं 1 स्टेप अहेड. म्हणजे मग त्याच्यात मग हिमालयामध्ये जाणं असेल किंवा बॅकपॅकिंग टूर ज्याला आपण मल्टिपल डेजच्या म्हणतो. सोलो ट्रॅव्हलिंग मी तुला गंमत सांगतो पुष्कर, की याच्यामध्ये म्हणजे फाइंडिंग सेल्फ जे आपण म्हणतो ना, अमेझिंग गोष्ट आहे, जे मी अनेकदा अनुभवतोय सुद्धा. म्हणजे
त्याच्यात तुला इथून जाण्याच्या सोयीपासून तिथे राहण्या खाण्याच्या सोयी काय आहेत, वेळप्रसंगी काहीच नाही मिळालं तर तुला थोडंसं कुठंतरी बॅकफूटला येऊन मिळेल त्याच्यावर सस्टेन करण्याची तुझी तयारी आहे, या सगळ्या गोष्टी जोखल्या जातात. पण हे करण्यासाठी माझी आता मनाची तयारी झाली की मला एक पूर्ण दिवस जरी जेवायला नाही मिळालं, सकाळी एक माझा ब्रेकफास्ट झालेला असेल आणि डायरेक्ट रात्री म्हणजे 2 वेळचं जेवण जरी मला मिळालं, मध्ये काहीच मिळालं नाही, तरी आता माझं काही जात नाही. हा थोडासा कॉन्फिडन्स यायला वेळ गेला, जो लोकांनी म्हणजे आधी तो थोडासा अनुभव गोळा करावा, आधी तो कॉन्फिडन्स गोळा करावा आणि त्याच्यानंतर ते फॉल इन टू सोलो ट्रॅव्हलिंग. म्हणजे जबरदस्त गोष्ट आहे, पण बॅक बाय एक्सपिरियन्स. त्याचाच मला फॉलोड बाय वन, त्याच्याच हाच प्रश्नाचा पुढचा प्रश्न आहे की इंडियामध्ये तो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे का? जसं आपण वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा मिडल ईस्ट किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये पाहतो, जो एक्स्ट्रीमली सोलो फ्रेंडली आहे, तर तो आपल्याला इंडियामध्ये पाहायला भेटतोय का? आता आता डेव्हलप व्हायला लागला आहे. मी त्याचं कारण सांगतो तुला. म्हणजे मी असं म्हणणार नाही की संपूर्ण भारतामध्ये ते डेव्हलप झालेलं आहे, पण सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्समुळे हे बाहेरच्या राज्यातल्या लोकांनाही कळायला लागलेलं आहे की समजा बाहेरच्या राज्यातलं मी काय म्हणतो, वी आर टॉकिंग सिटिंग इन महाराष्ट्र असं. तर हे हिमाचलमधल्या लोकांना माहिती आहे, उत्तराखंडमधल्या लोकांना माहिती आहे की आता महाराष्ट्रातनं किंवा इतर देशातनं इतर राज्यातनं आपल्याकडे लोक येतात आणि त्या लोकांना सेफ एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं, कारण शेवटी आपल्या प्रदेशाचं नाव इज्जतीवर म्हणजे इज्जत पणाला लागलेली आहे. मी समजा उत्तराखंडमध्ये जर तिथे गेलो आणि मला समजा एखादा वाईट एक्सपिरियन्स आला, तर मी सांगून मोकळा होतो लोकांना की अरे मी उत्तराखंडमध्ये या ठिकाणी गेलेलो होतो आणि मला अजिबात चांगला काही एक्सपिरियन्स आला नाही, तर तुम्ही जाऊ नका. म्हणजे एका एक्सपिरियन्समुळे त्या संपूर्ण एरियाचं नाव खराब होतं. इन्फ्रास्ट्रक्चर तू जे म्हणशील म्हणजे त्याच्यामध्ये फॅसिलिटी वाईज जर म्हणशील तर ते आपल्याकडे डेव्हलप होण्याची गरज आहे, पण सर्व्हिस इंडस्ट्रीची जी मेंटॅलिटी आहे टुवर्ड्स द सोलो ट्रॅव्हलिंग, म्हणून आपल्याकडे हॉस्टेल्स क्रिएट झाली, म्हणून आपल्याकडे बॅकपॅकर्स फॅसिलिटी तयार झाल्या. नाहीतर काय झालं असतं, समजा तू एकटा गेला असतास किंवा मी एकटा गेलो असतो, तर आपल्याला 3-4 हजार रुपयाची रूम घेण्याशिवाय गत्यंतर झालं नसतं. ते बजेटच्या बाहेर गेलं असतं, कारण पर डे तेवढा स्पेंट आहे आपल्याला, आणि माणसाने सोलो ट्रॅव्हलिंग सोडून दिलं असतं. पण ती इंडस्ट्री बूम व्हावी यासाठी सर्व्हिस इंडस्ट्रीतल्या लोकांनी सुद्धा आता पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली आहे. तो इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत होत आहे ते हळूहळू होत आहे. स्पॉट्सवरचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण नंतर येऊ शकतो की ते कसं आहे ते, पण सर्व्हिस इंडस्ट्रीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आता तू बऱ्याच वेळेला बघशील की मुली जात आहेत सोलो फिमेल ट्रॅव्हलिंग. हा एक इटसेल्फ इज अ डिफरंट टॉपिक ऑल टुगेदर की काय गोष्टी लक्षात आणि ते ठेवल्या होत नव्हतं बघ आधी. पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये मुलींना सुद्धा ही सिक्युरिटी आता वाटायला लागली की आपण या जागी गेलो ना तर आपण सेफ असणार आहोत, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सुद्धा आणि को ट्रॅव्हलर्स वाईज सुद्धा. करेक्ट. म्हणजे अर्थात हे बघ, याच्यामध्ये म्हणजे सॉरी फॉर कटिंग यू, पण याच्यामध्ये इनवर्स एक्सपिरियन्स येणारच नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण पूर्वी जी धडकी भरायची सोलो ट्रॅव्हलिंग म्हटल्याच्या नंतर ती आता शक्यतो भरत नाही. आमच्याबरोबर जे प्लेचे ट्रॅव्हलर जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यामध्ये 60% 70% आर फिमेल ट्रॅव्हलर्स. करेक्ट. आणि आउट ऑफ देम ऑल्सो 60 to 65% आर सोलो फिमेल ट्रॅव्हलर्स. बरोबर. So it's a very surprising fact and it number is growing usually, and I see the female travelers are more and solo female travelers are traveling more. तर इट फील्स अ व्हेरी प्राऊड मुवमेंट ऑल्सो ॲज अ महाराष्ट्रीयन, ॲज अ इंडियन, की आपण तो सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकलो. पण आजही असं दिसतं बऱ्याचशा ठिकाणी की सह्याद्रीमध्ये जे जे गड एवढ्या वर्षांपासून आपल्याला नोन आहेत तिथे एक बेसिक्स ट्रान्सपोर्टची सुविधासुद्धा प्रोव्हाइडेड नाही जिथे एक सोलो ट्रॅव्हलर जाऊ शकतो. बरोबर. तर तो इन्फ्रास्ट्रक्चर काय वाटतं आपण कधीपर्यंत डेव्हलप होऊ शकतो, की त्यासाठी आपल्याला ॲज अ वोक इंडिव्हिज्युअल्स, वोक महाराष्ट्रीयन्स, वोक इंडियन्स आपल्याला काय करावं लागेल? तुला एक सांगू का, म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगचा, तर तू फिमेल सोलो ट्रॅव्हलर म्हणलास, मी एक छोटा किस्सा सांगतो त्यातला आणि मग या प्रश्नाकडे येतो. मी गोकर्णला सोलो ट्रॅव्हलला गेलेलो होतो आणि गोकर्णाचा जो बीच ट्रेक आहे त्या बीच ट्रेकला तिथे काही छोटे हट्स आहेत. तर तिथे एक मुलगी होती आणि शी वॉज ऑल्सो सोलो ट्रॅव्हलर. तर आमच्यामध्ये ज्याला गप्पा झाल्या त्याला तिने असं सांगितलं की दॅट वॉज हर फर्स्ट सोलो ट्रॅव्हल आणि ते बँगलोरची होती. तर तिने घरी जस्ट प्रपोज केलं की मला सोलो ट्रॅव्हलला जायचं आहे वगैरे. तर ते थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह फॅमिलीमधली ती होती आणि घरनं अर्थातच विरोध झाला की अरे गोकर्ण. सगळ्यात आधी रिॲक्शन इज नो. एक्झॅक्टली. म्हणजे तुला किती जरी एक्सपिरियन्स असेल, तुला ग्रुप ट्रॅव्हलचा भले 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण ज्या क्षणी तू सांगतोस की मला 41व्यांदा म्हणजे काय म्हणतात त्याला सोलो जायचं आहे, ठीक आहे, त्यावेळेला घरचे हलतातच म्हणजे डायरेक्टली, कारण त्यांना ती लाईफ रिस्क आणि वगैरे वगैरे ती फिअर क्रिएट होते त्यांना. तर गोकर्णला येण्यासाठी त्या मुलीला फॉर एक्झाम्पल असं पकडून चाल की 10,000 रुपये हवे होते, असं पकडून चाल. तर खूप कन्व्हिन्स केल्या याच्यानंतर वडिलांनी सांगितलं मी तुला काय 5-6 हजार रुपये देतो, वरचं तुझं तू जमवायचं आहे. आता शी वॉज नॉट वर्किंग, ती कॉलेज गोईंग स्टुडंट होती. तर तिने सँडविचेस विकून पैसे गोळा केले
4-5 महिने. तर ती घरी सँडविचेस बनवायची. तिने एक इन्स्टाचं पेज उघडलं की अशी मिळतात 4-5 प्रकारची, यूट्यूबवरनं रेसिपी शोधल्या आणि ती ट्रिप झाल्याच्यानंतर तिने ते पेज बंद करून टाकलं. म्हणजे ह्या एक्सटेंटपर्यंत लोक सोलो ट्रॅव्हलसाठी करू शकतात का? तर लोकांना एक स्वतःबरोबर कुठेतरी टाईम स्पेंड करायचा आहे. कुठेतरी तुमच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, टॉक्सिसिटी जी थोडीशी निर्माण होते त्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून लोक, आणि मला ती टॉक्सिसिटी घालवायला माणसांचा सहवासच नको वाटतो बऱ्याच वेळेला. म्हणून लोक काय करतात माहिती आहे का? लोक स्वतःवर टाईम स्पेंड करतात की मी माउंटन्समध्ये जातो, मी बीचेसवर जातो, मी माझ्याबरोबर मला भावणाऱ्या मी जागांवर जातो आणि मी तिथे स्वतःवर वेळ घालवतो. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर तुझे म्हणालास की हे डेव्हलप करायला काय लागेल, तर ह्याच्यामध्ये सरकारची भूमिका जी आहे ना ती प्रचंड महत्त्वाची आहे. म्हणजे त्या सरकारच्या भूमिकेमध्ये काय तुला सांगतो, बेसिकली माझ्या राज्यामध्ये, माझ्या एरियामध्ये ट्रॅव्हलिंग प्लस सोलो ट्रॅव्हलिंग हे एकच पकडू आपण सध्या त्याला. पण सोलो ट्रॅव्हलिंग का? कारण ते आता ट्रेंडिंग झालेलं आहे म्हणून. ह्या गोष्टीला पोटेन्शियल आहे हे त्या सरकारी यंत्रणेला जर लक्षात आलं तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज तिथे उभ्या राहतील. म्हणजे मी तुला गंमत सांगतो की आपल्याकडे जे फेमस टुरिस्ट स्पॉट्स आहेत किंवा आपण एक XYZ एखाद्या किल्ल्याचं नाव घेऊ की जिथे भरपूर लोक व्हिजिट करतात, म्हणजे महिन्याचा टर्नओव्हरच 10-12 हजाराच्या पुढे जातो, असा कुठलाही एक तू किल्ला पकड, फेमस किल्ला, आता मी पर्टिक्युलर पॉईंट आउट करत नाही. मला एक बेसिक वॉशरूम फॅसिलिटी दाखव बरं तिथे, की जिथे क्रिस्टल क्लीन टॉयलेट्स आहेत, की जिथे तू फिमेल, एस्पेशली कारण मेल्सला मी याच्यामध्ये पकडत नाही आहे, फिमेल टुरिस्ट किंवा फिमेल ट्रॅव्हलर्स, फिमेल ट्रेकर्स यांना तू हक्काने सांगू शकतोस की वॉशरूमला जायचं असेल तर हे बघा, हे गडावर क्लीन टॉयलेट्स आहेत. म्हणजे पब्लिक टॉयलेट्सची कमी आहे आपल्याकडे बऱ्यापैकी. हां, म्हणजे हे बघ, मी हे म्हणत नाही तुम्हाला की तुम्हाला आलंग कुलंगला काय कमोड्स हवेत का, तसं नाही म्हणत आहे. पण फॉर एक्झाम्पल रायगड, प्रतापगड सारखे किल्ले आहेत, शिवनेरीसारखा किल्ला आहे की जिथे आता टुरिस्ट येत आहेत, ट्रेकर नाही म्हणत आहे मी, पर्यटक येत आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला, आणि बरं दळणवळणाच्या सोयी आहेत, रायगडला रोपवेसारखं गोष्ट आहे, इतकं सुंदर काम चालू आहे. आता तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. आपण समजा जर तिथे या बेसिक फॅसिलिटीज जर उभ्या केल्या की क्लीन टॉयलेट्स, किती बेसिक गोष्ट आहे रे. पण हे करणं आहे ना, ह्याची इच्छाशक्ती डेव्हलप व्हायला पाहिजे सरकारमध्ये. माझा पुढचा प्रश्न हा आहे की शहरातल्या धावपळीच्या आयुष्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण जातो एका इव्हेंटवरती, एका लोकेशनवरती, वी स्पेंड 4-5-6 days ओव्हर देअर. पण त्यात असं होतं की सगळंच पाहायचं आहे 6 दिवसात, 7 दिवसात, आणि त्यामुळे लोकांना सुट्टीवरनं आल्यावरही 2 दिवस सुट्टी घ्यावी लागते आराम करण्यासाठी. तर ज्या आपण आराम करण्याच्या हिशोबाने तिथे जातो तिथे आराम न होता एक्स्ट्रीम धावपळ होते, आणि आपण परत जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे खूप धावपळ झाली आहे. तर हा जो एक ट्रॅव्हलिंगचा प्रकार येतोय, आता ज्यांच्याकडे लिमिटेड टाइम आहे त्यासाठी आपण काही करू नाही शकत, पण त्याच्यामुळे फोमो जो आपण म्हणतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, जो क्रिएट होतो की मी या ठिकाणी गेलो तर मला सगळंच पाहायचंय. तर ह्यावरती ओपिनियन काय आहे? ज्या वेळेस माझ्या मनात असे थॉट्स येतात की अरे मी इथे पोहोचलोय तर मला सगळंच काही पाहायचं आहे, आणि इन्स्टेड ऑफ फाइंडिंग इनर पीस मी त्या धावपळीमध्ये एवढा व्यस्त होतो की रात्री झोपताना मला असं वाटतं की आज धावपळ जास्त झाली आणि आराम कमी झाला. करेक्ट. तुझा जो मगाचा एक प्रश्न माझा उत्तर द्यायचा राहिला होता की गर्दी का होते ठिकाणी, त्याचं उत्तर ह्या गोष्टीची लिंकेज आहे. मी कसं तुला सांगतो, कुठल्याही ठिकाणी गर्दी, म्हणजे तू गड किल्ल्यांवर पकड किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये पकड, गर्दी होण्याची मला तरी स्वतःला वाटणारी 3 कारणं, ज्याला मी 3A असं म्हणतो. त्यातलं पहिलंच आहे ते अट्रॅक्शन. एखाद्या ठिकाणी जाऊन मला माझ्या मनाला लुभावणारं काय आहे, मला ल्युक्रेटिव्ह काय वाटतंय किंवा मला छान वाटतंय असं तिथे नक्की काय आहे. हरिश्चंद्रगडला फॉर एक्झाम्पल कोकणकडा आहे, किंवा साल्हेरला परशुराम मंदिराच्या इथनं दिसणारा तो सगळा नजारा आहे, किंवा राजगडला मला बालेकिल्ला बघायला आवडतो वगैरे वगैरे, किंवा वेळास टर्टल फेस्टिवलला टर्टल हे इटसेल्फ अट्रॅक्शन आहे वगैरे. 2-3 उदाहरणं मी सांगितले. तर ते पहिलं झालं अट्रॅक्शन. जिथे तुला अट्रॅक्शन वाटतं, देवकुंड वॉटरफॉलला तू ह्या सीझनमध्ये जाशील का रे, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये? कारण का? अट्रॅक्शन नाही आहे. आणि वी रिसीव्ह थाउजंड्स ऑफ कॉल्स की देवकुंड बंद का आहे, आणि आम्हाला सांगावं लागतं की पाणीच नाही आहे कुंडामध्ये. बरोबर, कुंडात पाणी आहे, फॉल नाहीये. काय करणार जाऊन कॅम्पिंग करू शकता. बरोबर. सो पहिला जो पॉईंट आहे ना तो अट्रॅक्शन आहे, की तुम्हाला तिथे काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन जर मिळाली तर तुम्हाला तिथे जाता येतं. दुसरा जो A आहे तो आहे ॲक्सेस. त्या ठिकाणाचा ॲक्सेस सोपा आहे. मला 3-4 तास ट्रॅव्हल करून आणि 1-1.5 तास ट्रेक करून तिथे पोचता येतं. अंधारबनसारखा ट्रेक आहे जिथे तर ट्रेक पण नाही आहे, तुला फ्लॅट वॉक आहे कम्प्लिटली वगैरे वगैरे. तर म्हणजे तुला कमीत कमी शारीरिक कष्टामध्ये, म्हणजे हा जो ॲक्सेस जो आहे दुसरा A, त्यातून तुला पहिल्या A पर्यंत पोचता येतं. ओके.
आणि तिसरा ए आहे अवेलेबिलिटी ऑफ वॉट रिसोर्सेस. मला तिथे जेवण बनवून देणारा माणूस आहे, मला टेंट टाकून देणारा माणूस आहे, चांगल्या कॅम्पसाईट्सवर गेला तर टेंटच्या आतमध्ये गादी टाकून देणारा माणूस आहे. ह्या लेवलपर्यंत अवेलेबिलिटी झालेली आहे. म्हणजे मी घरातनं माझे फक्त स्वतःचे कपडे जरी घेऊन निघालो तरी माझं ट्रॅव्हल आरामात होऊ शकतं जर हे 3 ए मॅच होत असतील तर. यातला एक जरी ए कमी प्रमाणात असेल किंवा तो कम्प्लिटली मिसिंग असेल तर त्या ठिकाणी गर्दी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. उदाहरण असं आहे की मी समजा आत्ताचा काळ पकडा, म्हणजे मी जुनं नाही सांगत आहे, की मी हरिश्चंद्रगडला समजा एखाद्या नवीन माणसाला सांगितलं की तू हरिश्चंद्रगडला तुझा किल्ला फार छान आहे. तो पहिलं विचारलं जेवणाची सोय काय. अरे हां 2 दिवस मी जाणार आहे, राहायचं कुठे. ठीक आहे, तर मी त्याला सांगतो की अरे नाही तिथे ना केव आहे. अरे नाही केवमध्ये सेफ नसणार ना, काही दुसरी काही फॅसिलिटी नाही आहे का. म्हणजे काय, तो अवेलेबिलिटीवर तो पहिल्यांदा तिथे आला. दुसरा तो मुलगा माणूस म्हणणार की चढायला किती अवघड आहे. म्हणजे काय झालं, ॲक्सेस. तर मी समजा त्याला म्हणलं हरिश्चंद्रगडला चढायला एकच रूट आहे आणि ते म्हणजे माकडनळ किंवा नळीची वाट. 8 तासाशिवाय तू काय पोचत नाही. तर तो म्हणतो मी जात नाही. म्हणजे ॲक्सेस सोपा पाहिजे तुला. आणि आपण पहिल्या एकडे येऊया, अट्रॅक्शन. तो म्हणतो चल मी एवढं सगळं करून गेलो, मी रिसोर्सेसही मिळवले, मी 8 तासाचे कष्टही घेऊन गेलो, हे केल्याच्या नंतर मला बघायला काय मिळणार आहे. बरोबर आहे, म्हणजे आला अट्रॅक्शन. हे जिथे सगळे पॉइंटर्स मॅच होतात तिथे तुमची गर्दी जमायला सुरुवात होते. आता तुझा जो प्रश्न आहे की हा जो फोमो होतोय की मी मला हेही ठिकाण, म्हणजे ज्याला आपण टिकमार्क टू डू लिस्ट जी म्हणतोय आपण, जी ट्रॅव्हलर्सच्या मध्ये तयार होते, तो पहिल्या एशी निगडीत आहे. कशी सांगतो तुला. मला एक गोष्ट सांग, यू आर अ ट्रेक ऑर्गनायझर. ओके, आता मी हा एक प्रतिप्रश्न तुला करतो की एका विकेंडला we call it ourselves as event management company, but ॲब्सोल्युटली फॉर द सेक ऑफ दिस डिस्कशन आपण ट्रेकिंग म्हणजे ट्रेकिंग ग्रुप असं साध्या भाषेमध्ये म्हणूया आपण. तर टूर ऑपरेटर. तर जुलैचा महिना आहे, प्रचंड पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये तू देवकुंड ऑर्गनाईज केलास की जो ट्रेंडिंग आहे. ओके, आणि सिमिलरली असं काहीतरी ऑर्गनाईज केलंस की जिथे काहीच नाही आहे, म्हणजे एकदम नॉर्मल काहीतरी आहे. तर तुला काय वाटतं पार्टिसिपंट जास्त कुठे येतील. ते देवकुंडला येतील. बरोबर. का तुला माहिती आहे, कारण देवकुंड ट्रेंडिंग आहे. करेक्ट. मला ट्रेंडिंग ठिकाणी जाण्यात मजा आहे रादर दॅन कुठल्या ठिकाणामध्ये पोटेन्शियल जास्त आहे. तो तोच होतो की इंस्टाग्रामचे करेक्ट. मला लोकांना जाऊन आल्याचं दाखवायचं आहे की या ठिकाणी मी जाऊन आलो. करेक्ट. मी समजा नॉन ट्रेंडिंग ठिकाणी जाऊन आलो तर मला मजा कदाचित येईल, पण लोकांना मजा येणार नाही, करणार तू तिथे नाही जाऊन आला असं होईल. म्हणजे एखाद्या, आता एक तुला साधं उदाहरण सांगतो की फॉर एक्झाम्पल एखाद्या ट्रॅव्हलमध्ये तू सिटीमध्ये गेल्याच्यानंतर एक फेमस रेस्टॉरंट असतं. ओके, ते भरपूर इंस्टाग्रामचे आपले फूड ब्लॉगर्स सांगायचं तिथे जा म्हणून. म्हणजे अगदी चल इंदोरचं मी तुला सराफा बाजाराचं उदाहरण देतो. तू इंदोरला गेला आणि तू ते सराफा बाजारमध्ये न जाताच घरी परत आलास तर लोक तुला पहिल्यांदा काय विचारणार, काय रे हां तू कुठे गेला आता, इंदोरला, सराफा बाजारला गेलास. नाही, ते काय की तुला शिवाय पडायला सुरुवात होतात. म्हणजे काय, जिथे अट्रॅक्शन आहे आणि जे ट्रेंडिंग आहे ते जाणं एक प्रकारे आपलं कर्तव्य झालेलं आहे खरं सांगायचं तर. हे ज्यावेळेला अट्रॅक्शन पॉईंट्स वाढायला लागतात ना, त्यावेळेला लोकांना असं वाटायला लागतं की आपण हेही बघितलं पाहिजे, हेही बघितलं पाहिजे, हेही बघितलं पाहिजे. कारण जिथे अख्खी दुनिया जाते तिथे मी का जाऊ नये. आणि अख्खी दुनिया जात असेल आणि तूही जर तिथे गेलास तर तुला पीस मिळणार कुठून. तो सेन्स ऑफ अचिव्हमेंटच्या मागे जेव्हा आपण पळतो ऑन द नेम ऑफ ट्रॅव्हलिंग, तर इट क्रिएट्स अ व्हेरी शॅलो थॉट्स, शॅलो होल इन आवर माइंड की मी जाऊन आलो पण भेटलं काय. मी तुला एक सांगू का, आत्ता आपण फेब्रुवारीमध्ये बसलो आहे, 2026च्या फेब्रुवारीमध्ये. 2025च्या 25, 26, 27 जानेवारी जो लॉंग विकेंड होता, यावर्षी बर्फवृष्टी लेट झाली आहे, उशीर झालेला आहे थोडासा. म्हणजे 25 जानेवारीला किंवा डिसेंबरमध्ये वगैरे जी लोक साधारणपणे गेलेली होती तर ते इन्स्टाला आपण बघत होतो बघ की कोरडं सगळं बघायला मिळतंय लोकांना. बरोबर. तर डिसेंबरचा विकेंड आणि हा 25, 26, 27चा विकेंड, केदारकंठचे तू रील बघितले असशील. बरोबर. कळसुबाई झालंय दुसरं ते जत्ताच्या जत्ता जातोय. तर तू सगळी लोक केदारकंठला गेलेली बघितलीस की ज्यांनी म्हणजे प्रचंड कळसुबाईला जशी आपल्याकडे मान्सूनमध्ये अवस्था होते तसं केदारकंठची अवस्था झालेली होती. त्यातला कुठलाही एक माणूस पिक अँड चूज कर त्या अख्ख्या गर्दीमधला आणि त्याला विचार बरं की तुला सॉलिट्यूड मिळाला का रे, तुला पीस मिळाला का. तू काय केलं असतं, तू 100 च्या संख्येने, शेकडो हजारोच्या संख्येने जिथे तुम्ही जाताय, म्हणजे जिथे लोक जात आहेत तिथे तुम्ही जाताय, कारण तुम्हाला लोकांना सांगायचं केदारकंठा ट्रेक ट्रेंडिंग आहे, मी तिथे जाऊन आलो. हे बघ, त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. पण तुझा ट्रॅव्हलिंगचा पर्पज जर सॉलिट्यूड असेल, तुझा ट्रॅव्हलिंगचा पर्पज जर इनर पीस मिळवणं असेल किंवा
जिथे तुला ज्याला आपण फाइंडिंग सेल्फ म्हणतो वगैरे वगैरे किंवा मेडिटेटिव्ह पर्पज आहेत, आध्यात्मिक कारणासाठी लोक आता स्पिरिच्युअल ट्रॅव्हल्सला जातात, त्याच्यासाठी जर तुम्ही अशी ठिकाणं निवडलीत तर तुला जे करायचं ते तू करूच शकत नाही नाहीस. करू शकत. आणि 8 दिवसाची सुट्टी घेऊन ज्याला तू परत मंडेला लॅपटॉप उघडतोस ना, तर तू फ्रस्ट्रेटेडच असतोस. करेक्ट. कारण तुला हव्या त्या ठिकाणी तू गेलेला असतोस, पण हव्या तर पर्पज सॉल्व्ह झालेला नसतो. करेक्ट. हा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. त्यामुळे लोकांनी आता स्लो ट्रॅव्हलिंग नावाची कॉन्सेप्ट आणली आहे की एका ठिकाणी जातात, बरोबर. कामही करतात आणि सोक इन करतात इन्व्हायरमेंट. Correct. बऱ्यापैकी. आणि मी त्या गोष्टीच्या फार फेवरमध्ये आहे की ठीक आहे, ज्यांना टाईम नसतो 3 दिवसात 4 तुम्हाला लोकेशन्स पाहिजेत, ठीक आहे, तुम्ही इन 1 मंथ तुम्ही करून या काही. इन 1 मंथ 1 किंवा 2 ट्रिप्सवरती जा, जे तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहिल्यात. बरोबर. बट नेक्स्ट युअर 3rd or 4th ट्रिप शुड बी टू ॲटलिस्ट सिट देअर फॉर सम टाईम, डू युअर वर्क, संध्याकाळी गो वॉच सम गुड सनसेट, वेकअप अर्ली, वॉच सम गुड सनराईज, हॅव सम गुड लोकल फूड, एन्जॉय द इन्व्हायरमेंट, टॉक विथ लोकल. ती कल्चर काय आहे, ते लोक काय करतात तिथे ॲक्च्युली, ते काय शिकू शकतो, ह्या गोष्टी जर का आपण पाहिल्या तर आपण कामाबरोबर त्या गोष्टी एकत्र मिक्स करून करू शकतो. बरोबर. दॅट इज वेअर द स्लो ट्रॅव्हल कम्स इन. ते नो वन इज इन हरी, पीपल आर सिटिंग एन्जॉईंग देमसेल्फ. आणि कुठे जायची घाई नाही आहे, कुठे परत तिथून कुठे दुसरीकडे जायची घाई नाही आहे. एव्हरीथिंग इज स्लो. सो दॅट्स अ गुड कॉन्सेप्ट. व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट? हे फार मस्त मुद्दा आहे. म्हणजे मला ज्याला आपण काय म्हणतो ते स्टेकेशन और वर्केशन, मला वाटतं असा काहीतरी शब्द आलाय त्याला, की एखादा समजा तू कसोलला गेलास किंवा कौसानीला गेलास किंवा स्पितीला गेलास आणि तिथं बऱ्याच वेळेला आता काय लोक म्हणजे वर्किंग डेजमध्ये सुद्धा जातात तिथे, ज्यांचा वर्क फ्रॉम होम आहे किंवा ज्यांना रिमोट वर्किंग आहे, कुठून तुम्ही करताय काही पडलेलं नाही आहे ते, तर लोक लॅपटॉप घेऊन जातात, एखादा होमस्टे निवडतात किंवा हॉस्टेल निवडतात जिथे वायफाय आहे आणि काम करता करता सुद्धा ते भरून घेतात. कारण कसं असतं, तुझा एक समजा संध्याकाळचा वेळ फ्री असेल किंवा विकेंड फ्री असेल, तर तुला विकेंडला परत अजून वेगळं कुठं ट्रॅव्हल करायची गरज नाही, कारण तू ट्रॅव्हल करण्यासाठीच तिथे आलेला आहेस, फक्त तुला आजूबाजूचा एरिया एक्सप्लोअर करायचा आहे. हे झालं वर्केशनचं. आणि दुसरं असं की तू जसं म्हणलास की एक ठिकाण पकडायचं, समजा तू कसोल पकडलंस तर मी 8 दिवस फक्त कसोलला तिथे मी सगळं एन्जॉय करणार आहे. याचं एक क्लासिक एक्झाम्पल किंवा किस्सा माझ्याचबरोबर झालेला मी तुला सांगतो. मी 6 दिवस 2च ठिकाणी, म्हणजे 2च ठिकाणं मी सिलेक्ट केलेली होती, 2 ते 3 ठिकाणं. देवरियाताल चंद्रशिला, त्याच्यानं म्हणजे तुंगनाथ देवरियाताल चंद्रशिला आणि कार्तिक स्वामी टेम्पल. करेक्ट. ठीक आहे. तर देवरियातालला एक फार भारी किस्सा झाला. मी खालनं निघालो, मला सनराईज बघायचा होता आणि मी एकटाच होतो. तर वरती ज्या वेळेला मी देवऱ्यातालला आता जी लोकं गेलेली आहेत, तर त्यांना तो चौखंबाचं जे काय स्वर्गीय एक्सपिरियन्स येतो, म्हणजे एस्पेशली तुम्हाला त्या हिमालयन शिखरांचं प्रतिबिंब हे त्या क्लिअर त्या देवरियातालमध्ये पडलेलं असणं म्हणजे हा स्वर्गीय एक्सपिरियन्स आहे. आणि मी ज्या क्षणी तिथे शेवटचा एक टर्न आहे, तो टर्न तू घेतलास की तुला एकदम असं एखादा पडदा ओपन झाल्यासारखं तुला ते सगळं दृश्य समोर दिसतं. आणि आय वॉज इन टू टिअर्स कम्प्लिटली, कारण मी ते दृश्य पहिल्यांदा बघत होतो आणि ते आपण म्हणतो ना मॅनिफेस्ट करून गेलेलो असतो कुठेतरी, मला हे बघायचं आहे वगैरे. आणि मी साधारणपणे सकाळी 6च्या सुमारास तिथे पोचलेलो होतो. थोड्या वेळाने सनराईज झाला. माझ्यावर मंगालचा एक मुलगा होता, जोही 1 ते 2 जण झालेले होते, पण तो दुसरा खाली थांबला आणि 1 जण वरती आला. तर मी डोळ्यातनं माझ्या पाणी आलेलं बघून त्यांनी मला एकटं सोडलं. एखादा म्हटलं असता क्या भाई रो रहा है, इट्स ओके, होता है, इतना चिल मार, इमोशनल, ही जी टिपिकल वाक्य असतात ती. त्यांनी इतका सेन्सिबली तो वागला, मला प्रचंड त्याचं ते वागणं आवडलं, की तो म्हणला की ओके ओंकार, यू कॅन टेक युअर टाईम, मी इथे पुढे जाऊन थांबते, तुला ज्यावेळेला तू कम्फर्टेबल होशील त्यावेळेला तू तिथे ये, जेव्हा तू रिलॅक्स होशील त्यावेळेला ये. आणि पुढचे एक 2-3 मिनटं मला ते इमोशन कंट्रोल होत नव्हत्या, कारण ते तिथे गेल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की ग्रँड आहे अरे ते. म्हणजे देवऱ्यातालपेक्षाही बाब ठिकाणं आहेत आपल्याकडे, नाही असं नाही, पण माझ्यासाठी तो पहिला एक्सपिरियन्स होता, दॅट टू समथिंग एक्सप्लोरिंग ऑर व्हिजिटिंग इन हिमालया ऑन अ सोलो बेसिस. हे माझ्यासाठी पहिलं होतं. मी 6 वाजता पोचलो आणि मी 11:15 वरनं निघालो देवऱ्यातालवरनं. त्याचं कारण असं होतं की मी माझ्या टिकमार्क लिस्टमध्ये जास्त ठिकाणं ठेवलेली नव्हती. मला पुढे टार्गेट काहीच नव्हतं, मला सारी गावामध्ये यायचं होतं, मुक्काम करायचं होतं. आणि 11 समथिंग त्या सुमारास मी निघालो आणि 1-1.5 तासामध्ये मी खाली आलो. त्यावेळेला जो माझा होमस्टेवाला होता, तर त्याला असं वाटलं मी रस्ता चुकलो आहे. म्हणजे त्याचं कारण असं होतं की तो मला म्हणाला की आमच्या इथनं जी लोक जातात त्यातले जे
म्हणजे टुरिस्ट ह्या कॅटेगरीतली जी लोक आहेत ती समजा जर 9 वाजता वर पोचली तर ते 15-20 मिनटं 1 तास जास्तीत जास्त तिथं थांबतात ते खाली येतात. येस, खाली येतात. ओके, तू गेला सकाळी 6 वाजता आणि आला 12:30ला, त्याला मला असं वाटलं काहीतरी लफडं झालेलं आहे वरती, किंवा तू रस्ता पोचलाच नाही आहेस, कदाचित रस्ता चुकला. अर्थात ते चुकण्यासारखं काही नाही तिथे, पण ही शंका तिथल्या लोकांना का आली त्याचं कारण असं आहे, बाकीचा जो क्राऊड तिथे गेलेला होता, म्हणजे आपल्यासारखे पॅशनेट ट्रॅव्हलर सोडून जो इतर टुरिस्ट जो कॅटेगरी जी आहे, की जे हे तू म्हणालास की इन्स्टा रील किंवा हे नॉन सोकिंग ॲटिट्यूडनी येतात, की जायचं देवऱ्यातालला टिकमार्क मारायची, 1-2 रील काढायची, फोटो काढायचे आणि परत यायचं. ह्यांचा परिचय किंवा ह्यांच्या ॲटिट्यूडची ओळख ही स्थानिकांना पण झालेली आहे. म्हणजे तू समजा कळसुबाईला जा किंवा हरिश्चंद्रगडला जा, पूर्वी जो स्थानिक आणि गावकरी यांच्यामध्ये जो सुसंवाद व्हायचा ना, तो आता होत नाही बघ. मला एक गोष्ट सांग, तुझ्या स्वतःच्या पार्टिसिपंटपैकी किती जण गावकऱ्यांशी जाऊन गप्पा मारतात? म्हणजे तुझा दोष आहे म्हणत नाही मी, पण जनरल ट्रॅव्हल झालंय असं. ट्रॅव्हलिंग कल्चर काय वाढत चाललंय आपल्याकडे. yes. मी तुला हरिश्चंद्रगड जो मी पहिल्यांदा व्हिजिट केलेला जो सांगितला, त्या वेळेला त्या भगवंता भारमलांशी आमचा अख्खाचा अख्खा ग्रुप गप्पा मारत होता. तुमच्या गायी कुठे असतात, मुलं किती आहेत, गावामध्ये बाकी कल्चर कसं आहे, शेती कशी आहे, वगैरे वगैरे. आता होतंय असं की आपण एखाद्या ट्रेकिंग क्लब बरोबर ब्लाइंडली जातो, आपल्याला काही पडलेलं नसतं, की आपण बरं निम्म्याला नावच माहिती नसतं. सगळ्यात गंमत तुला सांगतो, म्हणजे अशीही मी लोक बघितलेली आहेत की XYZ ग्रुप बरोबर आलोय हे त्यांना माहिती नाहीये, कारण माझ्या मित्रांनी बुकिंग केलेलं आहे. जायचं एका ग्रुप बरोबर होतं, दुसऱ्याच ग्रुप बरोबर गेलो, दुसऱ्याही ग्रुप बरोबर गेलो, पॅरेंट्सना एक दुसराच ग्रुप सांगितलं, हे बऱ्यापैकी होतं. हो, कारण काय होतं, हे ट्रॅव्हलिंग कल्चरचं आहे ना, हे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, निराशाजनक पद्धतीने होत चाललेलं आहे. आणि हा ट्रॅव्हलिंगचा जो ॲटिट्यूड आहे ना, म्हणजे ट्रॅव्हलिंग करण्याचा ॲटिट्यूड इनकल्केट का होत नाही, कारण मी परत थोडंसं बेसिकला येतो. तुम्हाला मेंटॉर नाही आहे कोणी. तुम्हाला मेंटॉर म्हणजे असा काय हिमालयात बसलेला गुरु पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला. असा एखादा एक्सपिरियन्स ट्रॅव्हलर फ्रेंड की जो रेग्युलरली त्या ठिकाणी फिरतोय, जो त्याची इन्साइट्स शेअर करतोय, जो ट्रॅव्हलर फ्रेंड असणं फार गरजेचं आहे, खूप असणं गरजेचं आहे. तो विजनरी ट्रॅव्हल फ्रेंड असणं गरजेचं आहे. माझ्या आजूबाजूला ट्रॅव्हल करणारे ढिगाणी लोक आहेत, पण मला जी विजन एक्सपेक्टेड आहे किंवा मला जी विजन स्वतःमध्ये इन्कल्केट करायची आहे, तसे असणारे माझ्या आजूबाजूला किती आहेत, आय थिंक हा मुद्दा आहे. तर थोडं आपण एक विषयांतर करूयात ह्याच्यामध्ये. विषयांतर असं आहे की जेव्हा पॉलिटिकल पार्टीज अक्रॉस इंडिया, मी हे पाहिलं आहे, ऑब्झर्व करते, जेव्हा फिरत असतात प्रमोशनसाठी, प्रचारासाठी, तर महाराजांच्या प्रचाराशिवाय ते कधी होत नाही. पण जेव्हा बजेट डिस्कस होतं किंवा जेव्हा कोणत्याही ग्लोबल लेवलवरती किंवा नॅशनल लेवलवरती गोष्टी डिस्कस होतात, तेव्हा सह्याद्रीला का वगळलं जातं? आणि हा प्रश्न माझा याच्याकडनं येतो आहे की रिसेंट बजेटमध्ये मी पाहिलं, अँड आय एम हॅपी की आपण ॲटलिस्ट ट्रेकिंग ह्या कल्चरकडे लक्ष जात तो आहे. शब्द तरी आला त्याच्यात. ट्रेकिंग हा शब्द तरी आला कुठे, ॲटलिस्ट बॉडी आहेत ज्या काम नाही करत, पण शब्द तरी आला आहे ॲटलिस्ट तो, आणि लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. आणि आय एम हॅपी की त्या ठिकाणी जिथे ऑलरेडी टुरिझम एवढं आहे त्या ठिकाणी प्रमोट केलं जात आहे. बट सह्याद्रीला का वगळलं जातं किंवा सह्याद्रीकडे दुर्लक्ष का आहे अजूनही? आणि जेव्हा बऱ्याच साऱ्या ट्रॅव्हल कंपनीज, तुमच्यासारखे एक्सपिरियन्स लोक, नॉलेजेबल पर्सन अँड बऱ्याच साऱ्या ट्रॅव्हल कंपनीज ज्या बऱ्याच वर्षांपासून सह्याद्री प्रमोट करतात आहे आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्सही घेऊन येतात आहे इंडियामध्ये, सह्याद्रीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तरीही सह्याद्री का वगळला जातो? हे सॅडन टू सी की त्याच्यामध्ये सह्याद्रीचं कुठेही नामोल्लेख, सह्याद्री सोडून महाराष्ट्र ॲज अ स्टेट फॉर टुरिझम किंवा ॲडव्हेंचर टुरिझम कुठेही बजेटमध्ये उल्लेख केला गेला नाही. म्हणजे आपल्याकडे बरीचशी प्रमोशनल रील आली की हे खूप चांगला म्हणजे इनिशिएटिव्ह आहे, पण मला मान्य आहे हा वाईट इनिशिएटिव्ह नाही आहे, कारण बजेट या गोष्टीमध्ये ॲडव्हेंचर टुरिझम आणि ट्रेकिंग येणं किंवा त्याच्या दृष्टीने एक बजेट सँक्शन होणं आणि सस्टेनेबल टुरिझमसाठी प्रयत्न होणं, म्हणजे त्या दृष्टीने पावलं पडणं हे घडलेलं आहे. पण जो आपला एस्पेशली जो आपण महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया की जो फंडामेंटल जे ॲडव्हेंचर आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने आहे. म्हणजे तू भारताचा जर विचार केलास तर त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर टुरिझमला म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला वगळून चालणारच नाही. आणि हे का तिथे वगळलं गेलं आय डोंट नो, की हा लॅप्स तिथे का झाला ते. पण काय मला माहिती आहे का की आता मी याच्यात 2 ॲस्पेक्टमधनं मला बोलू इच्छितो मी याच्यामध्ये, की आपल्या इथल्या लोकल एजन्सीज आणि गव्हर्नमेंट यांनीच कदाचित ॲडव्हेंचर टुरिझमचं इथलं पोटेन्शियल ओळखलं नाही आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की तू मगासपासून जो एक शब्द वापरतो क्लटर्ड किंवा अनऑर्गनाइज सेक्टर जे आहे, तर या राज्यातलं ॲडव्हेंचर किंवा साहस क्षेत्र जे आहे ते इतकं क्लटर्ड आहे की पहिल्यांदा आधी त्यांना उनको समेटने देते, देन हम बजेट का सोचते. असा जर त्यांनी विचार केला असेल तर ही चूक पहिली आपली आहे. ओके,
आणि दुसरं असं आहे की समजा जर हे सगळं स्ट्रीमलाईन होण्यासाठी आधी जर बजेटची सुरुवात म्हणजे बजेट पाहिजे असं जर आपण पकडलं तर हा दुर्दैवाचा भाग आहे की कुठेतरी आपल्याला त्याच्यातनं वगळलं गेलेलं आहे. पण पोटेन्शियल या क्षेत्राचं किंवा महाराष्ट्र ॲज अ स्टेट एक्सलंट म्हणजे अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे तू अनेक ट्रेकिंग 300 ट्रेक्स ॲट एनी गिवन डे. एक्झॅक्टली. म्हणजे आता टूर्स जरी तू म्हणालास म्हणजे एक्सपेरिमेंटल टूर्स किंवा ज्याला आपण कल्चरल टूर्स ज्या म्हणतो फॉर एक्झाम्पल की आता एक तुला साधं उदाहरण सांगतो की कोकणातला गणेशोत्सव प्रचंड फेमस आहे किंवा होळी प्रचंड फेमस आहे. किती ट्रेकिंग क्लब तिथे फक्त गणेशोत्सव बघायला नेतात. हे मला अर्थात हे मान्य आहे की लोक काय घरचा गणेशोत्सव सोडून जाणार का, हेही उत्तर आपल्याला मिळेल. पण कोणीही हिंमतही दाखवलेली नाही आहे की समजा माझा 1.5 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा गणपती आहे आणि त्याच्यानंतर मी काय समजा मला XYZ गावामध्ये अनंत चतुर्दशी कशी सेलिब्रेट होते किंवा गणपती कसा सेलिब्रेट ते म्हणजे कसं तिथलं उत्सवाचं वातावरण असतं हे एक्सपिरियन्स करण्यासाठी कोणी टूर ऑर्गनाईज केली हे उदाहरण माझ्या तरी अजून कुठे बघण्यात आलेलं नाही आहे. वेळाच टर्टल फेस्टिवलला आपल्याकडे आत्ता गर्दी जमायला लागली आहे. त्याचं कारण ते कुठेतरी आश्चर्य बनलेलं आहे. म्हणजे इट्स अ मॅजिक यू कॅन से काइंड ऑफ की वर्षातनं एकदाच ती सगळी घटना घडते. आपण क्लाउड्स बघायला नेतो, आपण इंद्रवज्र स्पेशल ट्रेक वगैरे ऑर्गनाईज करतो. पण तुम्ही कल्चरली कुठे तुम्ही ट्रेक ऑर्गनाईज करताय, लोकांना इंट्रोड्यूस करण्याचं काम हे ट्रेकिंग कंपनीजचं आहे की हे सगळं कल्चर म्हणजे इंट्रोड्यूस करून देणं. किंवा लोकल फूड फेस्टिवल. आता आपल्याकडे बऱ्याच वेळेला काय होतं, रानभाज्या महोत्सव होतात. म्हणजे आहुपेसारख्या ठिकाणी रानभाजी महोत्सव आणि त्याचे ते जोरदार ॲडव्हर्टाईज करत असतात. कुठल्या संस्थेने त्या रानभाजी महोत्सवाला व्हिजिट करण्यासाठी म्हणून इव्हेंट ऑर्गनाईज केलं आहे. हे जे पोटेन्शियल आहे हे जर आपणच विसरायला लागलो तर ते बजेटमध्ये येणार तरी कुठनं, हा पहिला प्रश्न आहे माझा. आणि त्यांनी जर म्हणजे अर्थात हे बघ त्याच्यामध्ये त्यांचंही मला थोडंसं वाईट असं वाटतं की त्यांनी जर ही किमान नाव घेऊन जर तयारी जरी दाखवली असते तरी आपल्या लोकांना जरा हुरूप आला असता की आपल्या एरियासाठी बजेटमध्ये काही अमाऊंट सँक्शन झाली वगैरे. इज अ व्हेरी हार्ड फॅक्ट टू डायजेस्ट बिकॉज समवन हू हॅज प्रचंड ट्रेकिंग इन सह्याद्री सिन्स 10 years आणि जिथे 300हूनही अधिक ट्रेक माझ्या मते कोणत्याच राज्यामध्ये हे नसावं. आणि काय आहे, तू उत्तराखंड म्हण किंवा हिमाचल म्हण, हे साहस किंवा ॲडव्हेंचर किंवा एक्सप्लोरेशनसाठी अमेझिंग आहे, मी नाही असं म्हणत नाही. पण वारशाचं काय, इतिहासाचं काय, किंवा तो जो जाज्वल्य अभिमान आहे की जी अस्मिता आहे की जी महाराष्ट्राला लाभलेली आहे ती तुम्ही हिमालयात कशी आणू शकता. की छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जिथे लागलेत आज मला तिथे जायला मिळते. ज्या किल्ल्यांवर त्यांनी इतके वर्ष वास्तव्य केलं, जिथे त्यांनी अफजल खानाला मारलं, अशा किल्ल्यांवर मला आज जायला मिळतंय. तो परत एकदा तो सगळा वारसा अनुभवायला मिळतोय. हा एक्सपिरियन्स तुम्हाला इतर ठिकाणी कसा येईल हे तरी किमान लक्षात घेऊन ते त्यांनी तिथे मी किमान महाराष्ट्राला मेन्शन करायला हवं होतं. आणि हे आपल्यासाठी ती फॅक्ट, हे बघ माझं असं म्हणणं नाही आहे की बाकीच्या देशांचा म्हणजे बाकीच्या राज्यांचा विकास होऊ नये, अर्थातच तो व्हावाच, पण महाराष्ट्राला वगळलं जाऊ नये, अजिबातच नाही. म्हणजे ते अनॲक्सेप्टेबलच आहे. आणि मला असं वाटतं की इतक्या अपॉर्च्युनिटीज असताना जर आपल्याला जर आर्थिक पाठबळ जर तिथनं मिळालं असतं तर ते कदाचित थोडंसं बॉल म्हणजे तो रोलिंग झाला असता. आणि ह्याच्यामध्येच माझा अजून एक ओपिनियन हा आहे की जेव्हा वेन वी से की नवीन लोकांना ह्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री घ्यायची आहे आणि गर्दी फार वाढते, एका लोकेशनवरती गर्दी फार वाढते, तर त्या गर्दी वाढण्यामागचं पण कारण हे आहे की रिकग्निशन नाही आहे सह्याद्रीतल्या बऱ्याचशा ठिकाणांना आणि त्यामुळे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. बरोबर. इफ वी डेव्हलप दॅट काइंड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर तर एका ठिकाणी जी गर्दी होते ती कमी होऊन ती डिस्ट्रीब्यूट होईल. ती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला त्याला मेन्शन करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आपल्याला ते डिस्कशनमध्ये आणणं फार गरजेचं आहे की आमच्याकडे आहेत ह्या जागा. ऑल वी नीड इज इन्फ्रास्ट्रक्चर जो लोकांना तिथे घेऊन जाऊ शकतो आम्ही. वन्स इट इज डन तुमचा जे कळसुबाईवरती जसं काल 4,000 5,000 6,000 लोक होते तो नाही दिसणार तुम्हाला. लोक जातील ऑफ बीट लोकेशन्सला. ॲब्सोल्युटली. आणि मला दुसरं काय वाटतं माहिती आहे पुष्कर, की समजा एखाद्या फॉरेनरला तू समजा XYZ ठिकाणी घेऊन गेलास, मी किल्ला किंवा असं स्पेसिफिक सांगणार नाही, एखाद्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी घेऊन गेलास की ज्याचं प्रचंड महत्त्व आहे ऐतिहासिकदृष्ट्या, कल्चरल किंवा ओव्हरऑलच त्याचं प्रचंड महत्त्व आहे. एखादा फॉरेनरला जेव्हा तू हे सगळं समजावून सांगतोस की इथं असा या ठिकाणाचा उल्लेख झालेला होता, की या ठिकाणी अशी घटना घडलेली होती, या ठिकाणी या घटनेसाठी वर्षभर लोक हे ठिकाण बघायला व्हिजिट करत असतात, इथे खाण्यापिण्याच्या वगैरे सोयी आहेत, त्यावेळेला तो फॉरेनर त्या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं कौतुक करतोय का हे बघणं आधी आपल्याला महत्त्वाचं आहे. एका थर्ड पर्सन अँगलने ज्याला तुम्ही ही सगळी ऐतिहासिक किंवा वारसा या दृष्टीने महत्त्व असलेली ठिकाणं बघाल, थर्ड पर्सन अँगलनी म्हणतोय, त्यावेळेला तुम्हाला त्यातल्या चुका लक्षात येणं किंवा इम्प्रूव्हमेंट म्हणू आपण
त्या लक्षात येणं सुरुवात होईल की इथं हे गरजेचं आहे, पण कुठंतरी आपण याच्यामध्ये मागे पडतो. मागे पडतो. बरोबर आहे. मला एक फार माझा एक ह्या गोष्टीशी रिलेटेड एक मेमरी आहे की 2-3 वर्षाआधी पोलंडवरनं एक कपल आलं होतं ऑफिसमध्ये आणि आय वॉज सरप्राईज. त्यांना कळसुबाई जायचं होतं. ओके, कळसुबाई इज नोन टू एव्हरीवन. पण ज्यावेळेस त्यांनी अजंठा एलोराचं नाव घेतलं त्यावेळेस आय वॉज शॉक्ड की, आणि ते पण पीक समरमध्ये ज्यावेळेस तिथे गरमी प्रचंड असते. आणि त्यावेळेस मला ते गोष्ट कळाली की इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, इंटरनॅशनल मार्केटमध्येही सह्याद्रीचं काय पोटेन्शियल होऊ शकतं किंवा महाराष्ट्राचं टुरिझमचं इन जनरल. हे तर आपण समर्सचं बोलतोय, इन मॉन्सून ती एक वेगळीच दुनिया आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ते प्रमोशन आम्ही करायचं काम करतोच जेव्हा पण होतं. पण आय एक्सपेक्ट की आपण पण जे रेग्युलर ट्रॅव्हलर्स आहेत आपण त्याला पाहावं त्या नजरेने की आम्ही सह्याद्रीतले आहोत. म्हणजे तुला सांगू का, मला वाटतं इफ आय एम नॉट मिस्टेकन रंग दे बसंतीमधला एक डायलॉग आहे, मी जर चुकत नसेल तर, की कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पडता है. किंवा स्वदेशमध्ये म्हणजे डायलॉगचे शब्द इकडे तिकडे होत असतील, पण कंटेंट तोच आहे की तो म्हणतो की मैं नहीं मानता हमारा देश महान है, बट वो महान होने की काबिलियत रखता है. या सॉर्टचा तो डायलॉग आहे. म्हणजे काय, पोटेन्शियल आपल्याकडे आहे, पण ती इच्छाशक्ती आपली कुठेतरी कमी पडते. आणि म्हणूनच आपण एक ॲज अ स्टेट महाराष्ट्र म्हणून आपण ऐतिहासिकदृष्ट्या प्रगल्भ आहोत. आपल्याला इतका मोठा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने लाभलेला आहे, गडकिल्ल्यांच्या रूपाने लाभलेला आहे. पण सोयीसुविधा ज्या आहेत की ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत त्याच्या दृष्टीने आपण काय इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजेत हे मात्र बघणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये पीक सीझनचा क्राऊड कंट्रोल आला, त्याच्यामध्ये काय गर्दीचं, म्हणजे मी म्हटलं असं गर्दीचं व्यवस्थापन आलं, कचऱ्याचं व्यवस्थापन आलं, पायथ्याला पार्किंगच्या सोयी असणं. म्हणजे मला अरे मी अगदी नाव घेऊन सांगतो, आता बारी गावामध्ये म्हणजे कळसुबाईला तो असा छोटा रस्ता आहे बघा, आपण आतमध्ये गेल्याच्यानंतर ती गर्दी बघता तो आजही तसाच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस असतील, नाही असं नाही आहे, पण समजा पहाटे 5 वाजता आतमध्ये समजा एखादी 17-18 सीटर जर गेली आणि मी जर त्याला सांगितलं तू संध्याकाळी 4 वाजता मला एका फटक्यात बाहेर काढून दाखव, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का सांग मला? अशा ठिकाणी जर स्थानिक पुढाऱ्यांनी जर म्हणजे काय म्हणतात त्याला पुढाकार घेऊन काही बेसिक फॅसिलिटी जर त्यांनी उभ्या केल्या तर त्या अजून आनंददायी ठरू शकेल. आपण माझा पुढचा प्रश्न हा असेल की सध्या 2-3 प्रश्न माझ्या मिक्समध्ये हे आहेत की सध्या कोकणाला फार रेकग्निशन भेटत आहे. त्याच्या मागचं तुम्हाला कारण काय वाटतंय? आधी इन यंग ट्रॅव्हलर्स आधी असं असायचं की कोकण म्हणजे हनीमून किंवा कोकण म्हणजे लग्न झालेले लोक जातात. पण लोक आता ऑफबीट ट्रॅव्हलच्या नावावरती वी हॅव सीन लॉट ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग टू कोकण दिस इयर. बरोबर. सो व्हॉट इज युअर थॉट्स ऑन दॅट? व्हॉट डू यू थिंक? सगळ्यात पहिलं म्हणजे त्या संपूर्ण एरियाला मिळालं शब्दातीत सौंदर्य. म्हणजे कमालीचं. महाराष्ट्रामध्ये समुद्र म्हणजे इनसेपरेबल आहे. कोकण आणि ट्रॅव्हल म्हणजे महाराष्ट्रातलं ट्रॅव्हल आणि कोकण ह्यांना वेगळं करणं हे म्हणजे ते समीकरणच आहे ॲक्च्युली. आणि म्हणजे इनसेपरेबल गोष्ट असल्यामुळे, आणि ते इनसेपरेबल कशासाठी आहे, कारण त्याची 2-3 कारणं आहेत. एकतर पहिली गोष्ट अशी, ॲक्सेस सोपं आहे. मी अगेन म्हटलं तसं ते जे 3 ए आहेत ना ते इथे जुळून बघ. अट्रॅक्शन ऑब्व्हियसली अप्रतिम ठिकाणं, एक्सलंट. तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये जा, कोकणाचं तुम्हाला वेगळं रूप बघायला मिळतं. पहिला ए तुमचा तिथे झाला. दुसरा आहे ॲक्सेस. मगाचा आहे की ट्रॅव्हलिंग सोपं आहे तुम्हाला, सगळीकडे ऑलमोस्ट आता गाडीचे रस्ते झालेले आहेत वगैरे वगैरे. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी, ॲबंडंट. म्हणजे तुम्हाला आता अगदी लहानातल्या लहान गावामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी रिसॉर्ट जरी नसेल तरी होमस्टे आणि फूड फॅसिलिटी तर आरामात मिळते. हे सगळं होण्याचं कारण असं आहे, मला याच्यामध्ये क्रेडिट द्यायचं आहे तिथल्याही स्थानिकांना द्यायचं आहे की त्यांनी एक्सलंट पद्धतीने आपापला एरिया जो आहे ना तो प्रमोट केला. वेळाचं तू उदाहरण घे, काही वर्षांपूर्वी कुठं होतं रे वेळासर टर्टल फेस्टिवल वगैरे. कासवं तिथे कदाचित टर्टल फेस्टिवल सुरू होण्याच्या आधीपासून येत सुद्धा असतील, पण मोहन उपाध्यायसारखा एक विजनरी किंवा वेळासचे जे सगळे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणचं पोटेन्शियल ओळखलं. भले ते शॉर्ट स्पॅनसाठी असेल, म्हणजे वेळासला काय वर्षभर टर्टल फेस्टिवल होत नाही, पण त्या लोकांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो सगळा टर्टल फेस्टिवल प्रमोट केला, तो इतर ठिकाणी सुद्धा चालू केला. आणि मुख्य म्हणजे त्या गावामध्ये बेसिक सोयीसुविधा निर्माण केल्या. ऑलमोस्ट आज तू वेळासला गेलास तर प्रत्येक घरामध्ये तुला होमस्टे मिळू शकतो. तो होमस्टे काही ठिकाणी बिलो ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज आहे, आणि काही ठिकाणी खरंच चांगला आहे. पण लोकांना तिथे खेचून आणण्याचं काम हे त्या प्रमोट केलेल्या टर्टल फेस्टिवलमुळे झालं. हे प्लॅन्ड टुरिझम ज्याला आपण म्हणतो ना, म्हणूनच वेळाचं अबाधित आहे बघ नाव किंवा महत्त्व जे आहे ते. दुसरी गोष्ट अशी आहे की
तुम्हाला आता काय आहे, बीच ही गोष्ट अशी आहे की एक तर त्याला एज ग्रुपचं लिमिट नाही. म्हणजे उद्या मला समजा कोणाला एखाद्या किल्ल्यावर किंवा एखाद्या घाटवाट्यावर न्यायचं असेल की जे मीडियम श्रेणीचे आहेत, सोपे किल्ले वगैरे मी म्हणत नाही आहे किंवा भुईकोट म्हणत नाही आहे, मी सह्याद्रीत जाणं मी म्हणतोय, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय की लोक म्हणतात फिजिकल फिटनेस. ओके, की तिथे पोचायला तुम्हाला शारीरिक कष्ट आहेत. कोकणामध्ये हा प्रकार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, मी उद्या म्हणलं मला देवबागला जायचं आहे, तारकर्लीला जायचं आहे, तर मला काय अनुभव पाहिजे वगैरे असं काही नाही आहे. मला एक पुरेसा माझ्या हातामध्ये वेळ पाहिजे आणि तिथे मला फिरण्याची इच्छाशक्ती आणि ती एक विजन पाहिजे की छान आहे, मला हे भरभरून जसं तू मगाशी म्हणलास तसं की सोक इन करणं, ही जी इच्छाशक्ती ती पाहिजे. ते करायचं नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, इतकं ते सोपं झालेलं आहे. पण त्या लोकांनी काय केलं आहे की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर छान उभी केलेली आहेत. दुसरी गोष्ट, अनेकदा किनाऱ्याचे क्लिनिंग ड्राईव्ज तिथली लोकं घेतात. म्हणजे स्थानिक पातळीवर ते खूप छान पद्धतीने राबवलं जातं. MTDCचे जे रिसॉर्ट्स आहेत बऱ्याच वेळेला, म्हणजे तू वेळणेश्वरचं म्हण किंवा गणपतीपुळ्याचं म्हण, एक्सलंट फॅसिलिटीज, अमेझिंग पद्धतीने ते सगळी रिसॉर्ट्स तिथे उभी केलेली आहेत. आणि त्यामुळे हे जे 3 अट्रॅक्शन पॉईंट ज्याला मी म्हणलं ना की जे 3 A आहेत, त्याच्यामुळे कोकणाकडे आता लोकांचा ओढा जास्त झाला आहे. कारण वयाचं बंधन नाही आहे, यंग लोकांचं झालेलं आहे. आणि बॅकपॅकिंग टूर्सच्या दृष्टीने अत्यंत सुंदर, प्रचंड म्हणजे. आणि गंमत कशी रे पुष्कर, तू पुण्यातनं समजा आता मी म्हटलं तुझ्याकडे 3च दिवस आहेत, बरं तू काही हिमाचलला जाऊ शकत नाही, ठीक आहे, तू ऋषिकेशला अगदी जरी जायचं म्हणलास तरी तुला ट्रेननी पोचायलाच 2 दिवस तर आरामात जातात. त्यापेक्षा तू जर म्हणलास नाही मी इथे कोकणामध्ये जातो, मालवण तारकर्लीला जातो कुठेतरी, त्या भागामधले मी ऑफबीट समुद्र किनारा एक्सप्लोअर करतो, तर 3 दिवसामध्ये सेफली तू सोलोसुद्धा किंवा काही मोजक्या लोकांबरोबर सुद्धा आरामात तुझं एक्सप्लोरेशन होऊ शकतं. हे त्या जागेचं पोटेन्शियल आहे आणि ते योग्य पद्धतीने युटिलाइज झालं आहे. खाद्यसंस्कृती, तिथली ओव्हरऑल संस्कृती एक्सलंट, म्हणजे एक्सलंट म्हणजे एक्सलंट, जबरदस्त आहे. त्यामुळे ते इन्सेपरेबलच आहे. नाईस. पुढचा थोडा विषयांतर करूयात. सगळ्यात जास्त अशी कोणती जागा आहे ज्या मेस्मरायझिंग आपण ज्याला म्हणतो नैसर्गिकदृष्ट्या, जी तुम्ही पाहिली आहे तिथे इन महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, विच टॉप्स युअर लिस्ट? 2-3 जागांची मेस्मरायझिंग. हां, 2-3 जागांची मी नावं सांगेन. एक पहिलं म्हणजे निवती किल्ला जो आहे, तिथनं तो जो भोगवेचा बीच मी ज्याला तो पहिल्यांदा बघितला वरनं, तो पांढरा शुभ्र म्हणजे मखमली, ज्याला आपण रेशमी वाळू म्हणतो ना, की जो त्या निवतीच्या त्या बुरुजावर तू उभा राहिलास की तुला तो भोगव्याचा जो सगळा किनारा दिसतो, ते दृश्य मनातनं जाणं एक तर प्रचंड अवघड आहे. दुसरं म्हणजे अंदमानला बाराटांग आयलंड, क्लास. तो जो एक्सपिरियन्स आहे, एकतर त्याला ट्रॅव्हलिंग प्रचंड आहे बाराटांग आयलंडला, आणि त्याची गंमत अशी आहे की तुला कॉन्वॉयमधनं जावं लागतं, कारण तिथली जारवा नावाची जी आदिवासी जी जमात आहे, तर ते आणि लोकल गव्हर्नमेंट अशांनी ती एक सिस्टीम उभारलेली आहे. म्हणजे ते त्यांचे काही इश्यूज आहेत त्याच्यामुळे, किंवा काही म्हणजे काय त्याला म्हणतो, काही घटनांमुळे तर त्यांनी तसं केलेलं आहे. तर त्या बाराटांग आयलंडला जायचा जो प्रवास आहे, आणि ओव्हरऑल तिथे एक चुनखडीच्या केव्ज आहेत, म्हणजे लाईमस्टोन केव्ज आहेत, त्या लाईमस्टोन केव्हचा जो 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे, फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला तर तो फक्त अंदमानला मी फक्त बाराटांग आयलंडसाठी जाऊ शकेन इतकं ते अमेझिंग आहे. तिसरं मी आत्ता बघितलेलं आहे देवरियाताल, जे म्हणजे अगेन अगदी मला तू 6 महिन्याने 2 ट्रिपा मारायला सांगितलंस तरी मी तिथे जाऊ शकेन, इतकं कमाल आहे. हे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेरचं झालं. आणि मी म्हटलं असं एक निवतीचा किनारा झाला. दुसरं म्हणजे होन्नावर, जे कर्नाटकामध्ये. तो सकाळी मी ज्या वेळेला, मला आठवतं आहे ती ह्याची बोट राईड, ज्याला आपण कांदळवन जे म्हणतो, मॅनग्रूव्ह बोट राईड, तिथनं जो सनराईज मी बघितला आहे, हा फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक म्हणजे फॅन्टॅस्टिक. आणि आपल्याकडे तू म्हणशील तर महाबळेश्वरचा किंवा म्हणजे कोयनेतला जो इंटेरियरचा जो प्रदेश आहे, अर्थात तो सह्याद्री टायगर रिझॉर्टमुळे तो बंद झालेला आहे, पण काही भाग जो तिथला आहे की जो अजूनही कोरमध्ये गेलेला नाही, आता तो मी इथे सांगू शकत नाही कुठला, ते फॅन्टॅस्टिक. म्हणजे महाराष्ट्राला आपण समृद्ध कशासाठी म्हणतो ना, ते या गोष्टींसाठी अरे क्लास म्हणजे ते शब्द कमी पडतील असे गड किल्ले तर आहेतच, नो डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन माझा हा असेल की आय कंबाईन दोज टू थिंग्स. सगळ्यात अप्रतिम फूड आजपर्यंत जेवण महाराष्ट्र बाहेर जिथे त्याचा एक्सपिरियन्स काय होता, कुठे भेटलंय, आणि सगळ्यात चांगले लोकल्स ज्यांच्याशी बॉन्डिंग झाली आपली, लोकल सगळ्यात चांगले म्हणता नाही, पण सगळ्यात चांगली बॉन्डिंग ज्या लोकांची झाली आहे ते कोणत्या एरियातली लोक होते आणि काय तो अनुभव होता? मी तुला 2-3 किस्से सांगतो याच्यामध्ये. आम्ही कोकण दिवा किल्ल्याला गेलो होतो, जो पानशेतच्या जवळ आहे. सो घोळ नावाचं गाव आहे की जे एंडला आहे, म्हणजे पानशेतचा शेवटचं टोक म्हणता येईल. तिथे तो रस्ता संपतो, आणि आता त्याच्यापुढे गारजाईवाडी नावाचं जे गाव आहे तिथपर्यंत रस्ता झाला, तो पूर्वी नव्हता. तर त्या कोकण दिव्याला जाताना पोळेकर आडनावाची लोक आहेत त्या भागामध्ये.
तर त्या एका मामांना आम्ही बरोबर घेतलं होतं आणि आम्ही सकाळी 6-6:30ला त्या घोळमधनं निघालो आणि गारजाईवडेल तेव्हा गाडी जात नव्हती, तर चालतच तुम्हाला जावं लागायचं. तर त्यांनी सांगितलं आपण ब्रेकफास्ट वरती करू टॉपला. म्हटलं ओके, काय प्रॉब्लेम नाही, मी बरोबर घेतला एवढं त्यांनी सांगितलं. आम्ही 3-4 जण आणि ते मामा. आणि वरती गेल्याच्या नंतर त्यांनी अशी एक पाठीवर पिशवी अडकवली होती, म्हणजे एक टिपिकल जी काठी आणि पिशवीचं एक टिपिकल एखाद्या गावकऱ्याचा आपण वेश बघतो तसं ते त्या शबनम बॅग ज्याला आपण म्हणतो ना तसं ते काहीतरी होतं. आणि मी म्हटलं याच्यात त्यांनी काय ब्रेकफास्टच्या नावाखाली घेतला असेल मला माहिती नाही. आणि आम्ही वरती गेलो आणि त्यांनी रुमालात अशा त्या सातूच्या भाकऱ्या बांधलेल्या होत्या आणि फक्त वरती एक मिरचीचा ठेचा होता आणि खाली पूर्ण क्लाउड्स पसरलेत, ठीक आहे. आणि ते म्हणले हा नाश्ता आहे आपला. आणि वी आर सो सरप्राईज की त्या वातावरणामध्ये किती साधं आहे बघ ना ते, की एक सातूची भाकरी आणि ठेचा, याच्या पलीकडे तिथं एक्सक्लुझिव्ह किंवा एक्झॉटिक काही नाही, पण त्या वातावरणामध्ये ना ते 7 कोर्स मील वाटलं मला, म्हणजे अमेझिंग. ते मी विसरणंच अवघड आहे. दुसरं म्हणजे मला आठवतंय ते निवतीच्याच इथे, म्हणजे भोगवे बीच जो आहे ना, तर त्या भोगवे बीचच्या इथे खाल्लेले फिश मला म्हणजे हा मला आत्ताही तोंडाला पाणी सुटलं आहे. कोकणामध्ये सगळ्याच ठिकाणी बेस्ट आहेत, पण जे तू मला माझा जर बेस्ट लिस्ट जर विचारलीस तर तिथे एका घरामध्ये आम्ही जस्ट जाता ऑर्डर दिलेली होती त्यांना आणि ते टिपिकल कोकणातलं कौलारू घर होतं आणि त्यांनी सांगितलं 3-4 तासांनी तुम्ही या आणि मी बनवून ठेवते म्हणून. त्यांनी ज्या मायेने वाढलं ना आम्हाला, हा फॅब्युलस. म्हणजे तो एक एक्सपिरियन्स आहे. मडेघाटामध्ये आमचा एक मित्र आहे लक्ष्मण शिंदे म्हणून, त्याच्याकडे मी जे जेवलेलो होतो ते आजपर्यंतचं वन ऑफ द बेस्ट नॉनव्हेज फूड मी जिथे खाल्लं आहे, ते वन ऑफ द बेस्ट म्हणतो आहे मी. बाकी ठिकाणी आहेच आहे, नाही असं नाही आहे. तर ह्या अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेरचं जर तू फूड म्हणशील तर आत्ता ह्याच्याच म्हणजे देवरिया तालच्या ट्रेकमध्ये मी कार्तिक स्वामी टेम्पल म्हणून आहे. तर त्या कार्तिक स्वामी टेम्पलच्या खाली एक कनकचौरी नावाचं गाव आहे. तर मला ना लोकल फूड ट्राय करायचं होतं काहीतरी, कारण गंमत अशी झालेली होती की देवरिया तालला गेलो होतो त्यावेळेला तिथे त्यांनी 1-2 भाज्या खायला घातल्या, पण त्या काय होतं म्हणजे बटाट्याचीच भाजी पण त्यांच्या पद्धतीने बनवलेली होती. तर म्हणजे मला असं तिथलं अजून ऑथेंटिक डीप डाईव्हमध्ये, जसं आपण म्हणतो की तुम्ही ट्रेकला रानभाज्या, ओके, आता मेथी ही तू दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने बनवली तरी ती मेथीच आहे, पण मी उद्या तुला म्हटलं की अरे भारंगीची भाजी आहे, कुरडूची भाजी आहे, तर आपल्याला वेगळं वाटतं ना काहीतरी. तर मला त्या टाईपचं काहीतरी त्यांच्याकडनं हवं होतं. आणि त्यांनी चहायला तो आयटम आठवत नाही कारण ते नाव जरा त्यांच्या भाषेतलं आहे. आमच्या त्या संजय नेगी म्हणून ज्यांच्याकडे मी राहिलो, तो माणूसच भारी, जे तू म्हणालास लोकल्स, म्हणजे त्याचा मी किस्सा सांगतो तुला की अँड देन आय कम टू महाराष्ट्र. हा आत्ता कनकचौरीचा विषय निघाला आहे म्हणून मी तो फक्त कंटिन्यू करतो. मी त्यांचा होमस्टे बुक केला होता आणि होमस्टे म्हणजे काय, खाली त्यांचं मेडिकलचं दुकान आणि वरती 2 रूम काढलेल्या त्यांनी. आणि मी संध्याकाळी पोचलो तिथे, बाईक घेऊन गेलो होतो मी आणि अख्खं दुकान मोकळं, दुकान उघडे पण दुकानामध्ये कोणी नव्हतं. आणि मी जाऊन पोचलो आणि म्हटलं अरे आता माणूस गेला कुठे. तर मी शेजारच्या दुकानात चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं ते मुलीला शाळेतनं आणायला गेलेत. म्हटलं दुकान उघड्यावर टाकून, हे सरप्राईज होतं. बरं, तो वाहता रस्ता, तिथे कोणी चोरीमारी करणार नाही, तरी त्यांनाही माहिती होतं की मी येणार आहे आणि मला ती रूम अलॉट होणार आहे. म्हटलं ठीक आहे, आपण वाट बघत बसू त्यांची. आणि अर्धा-पाऊण तास मी तिथे टाईमपास करत बसलो. शेवटी माझा पेशन्स संपला. म्हटलं अरे ते बॅग खांद्यावर घेऊन फिरण्यापेक्षा आपण आता त्यांना कॉल करून बघूया. तर मी त्यांना म्हटलं भाईजी, असं तिथे आपण जसं दादा म्हणतो इकडं, तर म्हटलं भाईजी आप कहाँ पे हो. तर त्यांनी सांगितलं की मी मुलीला शाळेतनं आणायला गेलो होतो, पण टीचर्सना काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी जरा थोडासा मला उशीर होतो म्हणून मी थांबलो. तर मी त्यांना म्हटलं मी येऊन अर्धा-पाऊण तास झाला आहे, तर तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे. तर ते म्हणले मला अजून एक 20-25 मिनटं जातील, कारण आता मला ट्रॅव्हल करायचं आहे शाळेपासून ते घरापर्यंत, तेवढा वेळ जाईलच. तर तिथे ड्रॉवर आहे, त्या ड्रॉवरमधली 2 नंबरची जी रूम आहे त्याची किल्ली काढ आणि जाऊन जा म्हणले आतमध्ये. तर मी म्हटलं मी काढू. ते म्हटलं काय फरक पडतो, त्या ड्रॉवरमध्ये कॅश आहे, ठीक आहे, तर कॅश तर मला माहिती आहे त्याचं काही त्याला होणार नाही आहे. तर त्या 2 नंबर असं लिहिलेलं आहे, ती काढ आणि वरती जाऊन आराम कर आणि मैं आने के बाद हम मॅगी खाएंगे. असं त्यांनी ते एवढं, मला तो त्यांचा टोन अजूनही आठवत आहे, भाईजी आने के बाद हम मॅगी खाएंगे. म्हटलं ओके. म्हणून मी ॲक्च्युली ओढलं तर ते कॅश तिथे होती बरं का. मी चावी उचलली, वरती गेलो, क्रिस्टल अशी क्लीन रूम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की होमस्टेला येत आहेत म्हटल्याच्या नंतर त्या होमस्टे मालकाने काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं एक रूम मेंटेन केली पाहिजे, उत्कृष्ट उदाहरण, फॅन्टॅस्टिक, जबरदस्त सोय एकदम. आणि मी खाली आलो आणि साहेब आले अर्ध्या-पाऊण तासाने आणि ते आम्ही मॅगी वगैरे त्यांनी बनवली आणि इतका बोलायला तो, इतका गोड माणूस ना, म्हणजे मी ज्याला आपण म्हणतो ना पहाडो
पहाडो का प्यार ज्याला आपण म्हणतो तसं. आणि पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा की एकट्याने जाणं किंवा तिथल्या लोकांशी वगैरे इंटरॅक्ट करणं. आणि रात्री आमच्या जवळपास 1-1:30 पर्यंत गप्पा. मला सकाळी 4 वाजता उठून सनराईज बघायला कार्तिक स्वामी टेम्पलला 2 तासाचा ट्रेक आहे जवळपास. ते सगळं विसरलो मी. त्या माणसाने त्याच्या आयुष्यातल्या इतक्या घटना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की बोलता बोलता इतके त्यांनी आयुष्याबद्दलचे इन्साईट्स दिले की आय वॉज शॉक. फक्त मी लिस्निंग मोडमध्ये गेलेलो होतो. दुसरा असा एक्सपिरियन्स म्हणजे महाराष्ट्रामध्येच आपल्या इथे, आता सह्याद्री म्हणजे मी तुला खरं सांगतो पुष्कर, म्हणजे आपण म्हणतो ना मायेचं भांडार आहे सह्याद्री. तुम्ही जाल तिथे जिव्हाळ्यार आहे तुम्हाला. फक्त काय की तुम्हाला आपण म्हणतो ना ते राईट बटन दाबता आलं पाहिजे तुम्हाला. हे बघ, स्थानिकांमध्ये कमर्शियलायझेशन नाही आहे अशातला भाग नाही आहे. मी अनेक स्थानिक तुला असे दाखवतो. आता मी रेस्क्यू कोऑर्डिनेटर आहे. माहुलीच्या मी रघुनाथ आगिवलेचं उदाहरण सांगेन. वेळप्रसंगी जेवायला आलेला हातातला ग्रुप सोडून तो माणूस माहुली किल्ल्यावर चुकलेल्या लोकांना रेस्क्यू करायला गेलेला आहे. म्हणजे ह्या लेवलची आपल्यामध्ये सह्याद्रीमध्ये माणुसकी आहे. पण इतकी जिव्हाळा लावणारी लोक आहेत ना, इतकं आपल्याला म्हणजे पोटाशी घट्ट धरणारी लोक आहेत. मोहरी गावातलं एक उदाहरण आहे आपल्या लिंगाणा किल्ल्याच्या इथलं आहे. तर आम्ही एकदा नाईट ट्रेक म्हणजे रात्री मोहरीमध्ये मुक्कामाला म्हणून गेलो. आणि आमचं जे तिथले नेहमीचे जे गृहस्थ आहेत, तर ते त्यांना पोचायला बहुतेक उशीर होणार होता. तिथे काहीतरी कामाने ते अडकलेले होते. आणि त्यांना बऱ्यापैकी लेट झाला म्हटल्यानंतर रात्री मला वाटतं 10-10:30 झाले. कदाचित फोन पण लागला नाही. आणि मला आठवतं आहे त्याप्रमाणे, कारण एक 7-8 वर्ष झाली असतील या गोष्टीला. आम्ही शेवटी ठरवलं आता झोपायचं. आता त्यावेळेला झालं होतं असं की त्यांच्याकडे आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही तुमच्याकडे झोपायला येतो वगैरे. आमच्याकडे स्लिपिंग बॅग होती, पण त्यावेळेला थंडी इतकी वाईट होती की म्हणजे सांगता सोय नाही. आणि त्यांचं घर बंद असल्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या तरी घरी पटकन, म्हणजे प्रॉब्लेम नव्हता, पण ते पहिल्यांदा विचारणं जरा ऑकवर्ड झालं होतं की आम्ही तुमच्या घरात झोपायला येऊ का म्हणून. तर आमची चुळबुळ त्या एका शेजारच्या घरातनं कोणीतरी बघितली आणि त्या आजी बाहेर आल्या. 9ची वगैरे वेळ असावी कदाचित. दोघं तिघं जण आम्ही तिथे फिरत होतो. काय झालं तर म्हटलं आम्ही यांच्याकडे मुक्कामाला आलो होतो, पण बहुतेक त्यांना यायला उशीर होईल किंवा कदाचित ते येणार पण नाही आहेत. माझ्या घरी येऊन झोपा. तर म्हटलं चालेल तुम्हाला. कारण कसं आहे की शेवटी नाही म्हटलं तरी एक तिथंसुद्धा थोडंसं आता व्यवसाय चालू झाल्यामुळे नाही माझा कस्टमर तू घेतला वगैरे असं ते व्हायला होऊ नये म्हणून. तर मला म्हटलं हे बघा, थंडी प्रचंड आहे. ओके, ते माझे नातलगच आहेत. ओके, तुम्ही माझ्या घरी झोपला काय आणि त्यांच्या घरी झोपला काय, काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आत्ता आतमध्ये या. आणि समजा जर तुम्हाला ऑकवर्ड वाटत असेल तर हे कांबळ म्हणजे गोधड्या या घेऊन जाऊन तुम्हाला हवं तिथे झोपा. काही आमचा कुठं त्या म्हणजे आजींशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी आम्हाला 2-3 चादरी आणून दिल्या. खाली टाकायला एक सतरंजी दिली. गरम पाण्याचा त्यांनी हंडा शेजारी भरून ठेवला आणि सांगितलं रात्री तुम्हाला कुठेही काही वाटलं तरी तुम्ही मला हे करा म्हणून. तर त्यांच्या लक्षात आलं की अरे आमची चलबिचल चालू झाली आहे की आता तिथे पण जाता येत नाही आहे आणि आम्ही ह्यांनाही येतो म्हणून कळलं. आणि त्यावेळेला त्या म्हणल्या की तुमचं ऑकवर्डनेस लक्षात आला, तुम्ही सरळ आतमध्ये येऊन झोपा. मी उद्या त्याला समजावून सांगते की तू वेळेत आला नव्हतास म्हणून आम्ही इकडं झोपलेलो होतो. रात्री त्या म्हणजे हे सगळं होईपर्यंत मला वाटतं 9:30-10 झाले असतील. आम्ही जेवण करून आलेलो असतानासुद्धा त्यांनी आमच्यासाठी भात आमटी केली. ठीक आहे, वाफाळती, म्हणजे हा ते विसरणंच अशक्य आहे ती. आणि त्यांच्या नातवाला त्या गोष्टी ऐकत होत्या. त्या ऐकता ऐकता आम्ही झोपलो. इतकं ती वॉरंथ जी होती ना त्या सगळ्या घरामध्ये, ती म्हणजे हे तर मी एक एक्झाम्पल मी सांगितलं. पण हे सह्याद्रीमध्ये माया तुम्हाला अनेक ठिकाणी मिळते. फक्त मी म्हटलं तसं तुम्हाला ते राईट जागी तुम्हाला टॅप करा. आणि कसं आहे पुष्कर, संबंध आहे ना ते दोन्ही बाजूनी असतात. हे रिलेशनशिप कधीच एकतर्फी कधीच नसतं. स्थानिकांबरोबरचंही असंच आहे की त्यांच्याकडनंही आपल्याला तेवढंच प्रेम मिळतं, त्याच्यामुळे संबंध टिकून राहतात. पण फार भारी आहे, त्यांच्यावर वेळ घालवणंच भारी आहे. मला प्रचंड आवडतं काम आहे माझं. Yeah, you're also associated with the rescue operations. So what is आणि ऑल्सो तुम्ही राज्य शासनाच्या बॉडीवरती आहात जो बऱ्यापैकी जे ट्रेक ऑर्गनायझर्स किंवा ट्रेकिंग ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये जे सेफ्टीचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करण्यासाठी यू आर वर्किंग विथ द गव्हर्नमेंट अँड यू हॅव ऑलरेडी इम्प्लिमेंटेड लॉट ऑफ इनिशिएटिव्स विच आय कॅन सी. तर असा कोणता एक एक्झाम्पल, असा कोणता किस्सा आहे जो रेस्क्यूमध्ये तुम्हाला कळाला आणि तो फार भयंकर होता आणि त्याच्यामधनं सगळ्यांना एक ॲज अ ऑडियन्स शिकायला भेटेल आणि तो आपण अवॉइड करू शकतो? तुम्ही एक क्विकमध्ये ते सांगू शकाल तर? मी ट्रेक ऑर्गनायझरच्या बद्दल एक सांगेन. एस्पेशली तू अगेन म्हणलं असं न्यू एंट्रंट्स जे आहेत ते की जे विदाऊट एनी ट्रेनिंग येतात. काय असतं एस्पेशली तुम्हाला ज्याला तुम्ही या क्षेत्रामध्ये, मी जसं म्हटलं असं फुल टाईम किंवा पार्ट टाईम व्यवसाय म्हणून ज्याला बघता ना,
त्यावेळेला इथल्या ॲडव्हान्टेजेस बरोबर सुद्धा इथल्या रिस्क आणि डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. कारण परत मी त्या पॉईंटवर जातो, लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आलेली असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की लोकांना ब्रीफिंगच दिलं जात नाही. पार्टिसिपंटला बसमध्ये चढेपर्यंत माहिती नसतं की आपण कुठल्या ग्रुपबरोबर जातोय, आपण कुठल्या ठिकाणी जातोय. अनेक ट्रेकिंग क्लब मी महाराष्ट्रातले असे बघितलेले आहेत की 200-200, 300-300चा जथ्था घेऊन जातात. त्यातल्या मोजून 70 ते 80 जणांना माहिती असतं की आपण कुठल्या ट्रेकिंग क्लबबरोबर आलेलो आहे आणि कुठल्या ठिकाणी चाललेलो आहे. सो ब्रीफिंग देणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे की आपण आता चाललो आहे ते ठिकाण कुठलं आहे. हवं तर तुम्हाला बसमध्ये नसेल देता येत, कारण मल्टिपल बसेस असतात अनेकदा. तर तुम्ही तिथे उतरल्यानंतर तरी द्या की फॉर एक्झाम्पल आपण रतनवाडी या गावामध्ये आलो आहे, हा समोर दिसतो तो रतनगड किल्ला आहे आणि आपल्याला चढायला एवढा वेळ लागणार आहे. इथे अशा रिस्क असोसिएटेड आहेत. इथे हरिश्चंद्रगडला जाणारा एक फाटा आहे. तुम्ही जर आमच्या मागे नाही आलात आणि जर तुम्ही चुकीच्या वाट्याला लागलात तर तुम्ही रस्ता चुकू शकता वगैरे वगैरे. हे ब्रीफिंग ग्रुप लिडर्सकडनं दिलं जात नाही. तिथे फक्त बेसिक काय सांगितलं जातं, तर तुम्ही ग्रुप इंट्रोडक्शन घ्या, स्मोकिंग करायचं नाही, ड्रिंकिंग करायचं नाही, या बेसिक गोष्टी सांगितल्या जातात. पण ह्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सांगितल्या जात नाहीत. मला अजून एक ना पुष्कर महत्त्वाचा मुद्दा, जो मी तुला मगाशी म्हटलं तसं की जो एकाच आडनावाची लोक, तू राजमाचीला काजवा महोत्सवला बघ किंवा हे सगळे आता जे कळसुबाईला जी सगळी गर्दी होते वारे. सीझनमध्ये, राजमाचीला सगळे वारे. उमरे वरे या आडनावाची लोक आहेत राजमाचीला. तर तिथे तू बघितलंस ना, तर आता फॉर एक्झाम्पल एका XYZ वरेंकडे तुझा ग्रुप जेवायला गेला असं पकड, ठीक आहे. आता तुझे पार्टिसिपंटला हेच माहिती नाही आहे की मी कुठल्या ग्रुपबरोबर आलो आहे, कारण तुझ्या लिडरनी ते सांगितलेलं नाही आहे. आणि तो कुठंतरी भटकला जातो आणि त्याला समजा विचारलं ना, अरे तुझी अरेंजमेंट कुठं, तो म्हणतो अरे काहीतरी नाव होतं बरं का, वरे वगैरे असं काहीतरी, उमरे का वरे का जानेरे, त्याचं त्यालाही आठवत नसतं. हे बरं, तो इतक्या सगळ्या गर्दीमध्ये 2-2.5 हजाराच्या गर्दीमध्ये तुला कुठून शोधणार, पहिली गोष्ट. त्यामुळे पार्टिसिपंटचं ब्रीफिंग देणे सगळ्यात पहिल्यांदा तुमची जबाबदारी. दुसरी गोष्ट, सीझन वाईज ट्रेक ऑर्गनाईज करणं. मोरोशीचा भैरवगड तुम्ही थ्रिल म्हणून, ॲडव्हेंचर म्हणून जुलैमध्ये ऑर्गनाईज करायला गेलात तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही. हे ग्रुप लिडरने लक्षात ठेवावं, ग्रुप ऑर्गनायझर्सनी. सीझन वाईज ट्रेकला प्रचंड महत्त्व आहे आणि ते सेफ्टीचं पहिली बेसलाईन ती आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲज अ ऑर्गनायझर म्हणून त्या एरियातली किती माहिती आहे, तुम्हाला रेस्क्यू प्रोटोकॉल्स किती माहिती आहे, तुमच्याकडे रेस्क्यू टीमचे नंबर आहेत का, तुम्हाला पोलीस पाटलांचं तुमच्याकडे नंबर आहेत का, पोलीस स्टेशनचे नंबर आहेत का, फर्स्ट एड झालं आहे का, सगळ्यात महत्त्वाचं. काहीही नथिंग डुईंग, लोकांना त्याचं काहीही पडलेलं नसतं, म्हणजे ऑर्गनायझर्सना. आणि मी म्हटलं तसं फक्त एक टिकमार्क करायची किंवा साईड बिझनेस चालू करायचा म्हणून हे घेऊन जातात. आणि अल्टिमेटली जी रिस्क असते ना, ती पार्टिसिपंटशी असोसिएट. मी अनेकदा असं बघितलं पुष्कर की आड्राईच्या ट्रेकला ग्रुप जो आहे तो त्या धबधब्यावरनं निघाला, रिटर्न जर्नी चालू केली. पुढचा लीडर आणि मागचा लीडर या दोघांमध्येही कोऑर्डिनेशन नाही आहे. मधला ग्रुप कुठल्या ग्रुपमध्ये मिक्स झाला का दुसऱ्या वाट्याला लागला हेही माहीत नाही. हे अनेकदा असं बघितलेलं आहे की पुण्याच्या बसमधनं आलेला ग्रुप एकसारख्या कलरच्या बसमुळे मुंबईच्या बसमध्ये जाऊन बसला. हो आहे, होतं बऱ्याच वेळा. खूप वेळा होतं. अरे किती बसेस लागतात तिथे. बरं, मी एवढा ॲज अ पार्टिसिपंट म्हणून विजिलंट नाहीच आहे, कारण पार्टिसिपंटनाही KYC करायची गरज पडत नाही. ते ना बसचा नंबर नोट डाऊन करून ठेवतील, ना सकाळीच्या हॉटेलमध्ये गेलो होतो त्याचा काय बोर्डाचा फोटो वगैरे नोट डाऊन करून ठेवतील की बाबा किमान आपल्या सेफ्टीसाठी तरी आपण हा KYC करू. कोणालाही काही पडलेलं नसतं, कारण ऑब्व्हियसली त्यांना असं वाटत असतं अरे मी यांच्यावर आलो आहे तर हे जबाबदारी घेणार, मी कशाला घ्यायची. पण मला पार्टिसिपंटना सुद्धा हे अवेअर करायचं आहे की तुम्ही एक इंडिव्हिज्युअल म्हणून तिथे आलेला आहात. जशी ग्रुप लिडरला तुम्ही पैसे भरून जबाबदारी अंगावर टाकलेली आहे, तुमचीही स्वतःची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सेफ्टी तुमच्यापासूनच चालू होते. त्या लिडरने जर सांगितलं ना पाण्यात जायचं नाही तर नाही जायचं, ठीक आहे. आणि लिडर्सना एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला रोप लावणं कंपल्सरी आहे तर पार्टिसिपंटला चढ रे, काय होत नाही रे, काय होणार आहे, एवढा तू एक्सपिरियन्स आहेस, एवढं हे आहे, एवढंसं चढायला काय होतं आहे. काही होत नसतं. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कपॅसिटी वेगळी असते. एखादा लीन माणूस, बारीक माणूससुद्धा एखादा पॅच सोडून जाऊ शकत नाही आणि व्हाईस वर्सा. त्यामुळे ग्रुप लिडर्सना काय ना पुष्कर, हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो ना, की रिस्क असोसिएटेड आहे त्या ओळखता येणं, किंवा तुम्हाला कुठे माघार घ्यायची हे कळणं, किंवा लोकांना ब्रीफिंग देण्याची पद्धतसुद्धा एक थोडीशी शिकवली गेली पाहिजे. आणि ह्या ज्या रिस्क आहेत ना, ह्या रिस्क जितक्या तुम्हाला मिटिगेट करता येतील, पार्टिसिपंटचा काउंट घेणं वगैरे सगळं ठीक आहे. अनेकदा मी तुला म्हटलं असं बघशील की बसमध्ये आल्याच्या नंतर लोकांना लक्षात येतं अरे 4 जण कुठे गेले माहितीच नाही आहेत, इतकी गर्दी असते.
ह्याचा पार्टिसिपंट त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्याचा पार्टिसिपंट त्याच्या ग्रुप लीडर बरोबर जातो, कोणाचं कोणाला माहिती नसतं. हल्ली ते बॅच लावलेले असतात. बरं, ते बॅच म्हणजे काय टी शर्ट नाही आहे, ते काढून पण ठेवू शकता येतात. ते टी शर्ट थोडीच आहे की तुम्ही दिवसभर वागवणार. पार्टिसिपंटची पण तेवढी जबाबदारी पण आहे. आहेच आहे जबाबदारी, पण ग्रुप लिडर्सनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं ही महत्त्वाची आहे की तुम्हाला सुद्धा तुमची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तर मला असं वाटतं की हे ट्रेनिंग आता बोलण्यासारखं याच्यावर या विषयावर एक पॉडकास्ट होऊ शकतो, इतका मोठा हा विषय. पण मी थोडक्यात का आवरला, कारण काय आहे पुष्कर, लिगल कंप्लायन्स ज्यावेळेला मागे लागतात ना मिसॅप झाल्याच्या नंतर, ते सावरणं सोपी गोष्ट नाही. मी एक लॉयर म्हणून सांगतोय. मिसहॅप होतो आणि तुमचं अख्खं आयुष्य पणाला लागतं, अख्खं करिअर पणाला लागतं. आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की इझी मनीच्या मागे पळण्यासाठी मी हा जो सगळा धंदा उघडलेला होता ना, तो काही कामाचा नाही आहे. हा परिणाम होऊ नये त्याच्यामुळे यू शुड बी लिगली ऑल्सो कंप्लायंट, यू शुड बी सेफ्टी वाईज ऑल्सो कंप्लायंट. जिथे टेक्निकल ॲक्टिव्हिटी आहे, सर्टिफाईड लोक तिथे घेऊन जा, त्यांना पैसे द्या. एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा दुसऱ्यांदा पावसानंतर जात असाल, वाट माहिती नसेल, गाईड घेऊन जा. इतकी लोक घेऊन जात आहे, ₹1000 द्या ना त्या गाईडला, काय फरक पडतोय. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्याला ॲज अ सर्व्हिस पॅकेज म्हणून बघायला सुरुवात करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. रेस्क्यूमध्ये आजपर्यंत तुम्हाला आठवतो किंवा तुमच्या ह्या टेन्युअरमध्ये झालेला असा कोणता किस्सा आहे ज्यामध्ये ज्यांनी अंगावर काटा आला ऐकून, किंवा ती केस इट कुड हॅव बीन अवॉइडेड, त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाऊ शकलं असतं, असा कोणता किस्सा आहे का जो तुम्ही सांगू शकता? अरे मी म्हणजे रेस्क्यू पूर्वी आम्हाला असं वाटायचं की फक्त चुकलेल्या लोकांचे किंवा कड्यावरनं पाय सटकला आणि पडला अशा काही अपघाती होतात. हल्ली आता रेस्क्यू टीम्सकडे अशा केसेस यायला लागल्या आहेत की डोंगरांमध्ये जाऊन आत्महत्या केली आहे. बापरे. म्हणजे रिसेंटली एक केस झाली, आत्ता आपण पॉडकास्ट घेतो त्याच्या 2-3 दिवस आधी महाराष्ट्रातल्या, आता मी नाव सांगत नाही, एका ठिकाणी एक मुलगी घरातनं निघाली आणि तिने XYZ ठिकाणी जाते म्हणून सांगितलं आणि ती तिथे पोचलीच नाही. आणि मोबाईलचा म्हणजे काय झालं, ती 2-3 दिवस घरी आली नाही म्हटल्याच्यानंतर पालकांनी मिसिंग कंप्लेंट, म्हणजे हे सगळं पोलीस वगैरे हे सगळं इन्व्हॉल्व्ह झालं. आणि तिच्या मोबाईलचं लोकेशन भलतीकडेच दाखवत होतं. जवळपास 1200 फूट खाली उतरल्याच्या नंतर त्या मुलीची बॉडी सापडली. बापरे. हरिश्चंद्रगडच्या कोकण कड्यावरनं आत्महत्या केलेली उदाहरणं आहेत आपल्याकडे की ज्यांनी उडी मारून. बरं, त्याच्यासाठी रेस्क्यू टीमनी भर उन्हामध्ये, मागच्या एप्रिलची गोष्ट आहे, रणरण त्या उन्हामध्ये आमची रेस्क्यू टीम 1200 काय जे काही कोकण कड्याला जितक्या तळाला ती होती, 1000+ फूट हे सगळ्यांना उतरले आणि ती बॉडी पॅक करून वरती काढली. म्हणजे इट इज नॉट ओनली नाऊ रिस्ट्रिक्टेड टू ट्रेकिंग करतानाच अपघात झाले पाहिजेत असं अजिबात नाही आहे. आता ते म्हणजे सुसायडल केसेस हा खूप महत्त्वाचं हे आता चॅलेंज उरलेलं आहे, चॅलेंज आता निर्माण झालेलं आहे. किंवा गुन्हे जे डोंगरांमध्ये घडतात, म्हणजे अनेकदा असं घडतं की आता हाही रेस्क्यू किंवा बॉडी रिकव्हरीचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येतं की अरे XYZ व्यक्तीने त्याचा खून केला आहे आणि त्यांनी कबुली जबाबात असं सांगितलं की इथे इथे बॉडी टाकली, आता जाऊन काढा तुम्ही. बापरे. हे घडलंय आत्ता रिसेंट 15 दिवसापूर्वीचीच केस आहे. म्हणजे रेस्क्यू टीमनी जेन्युइन ज्याच्यासाठी त्या फॉर्म झालेल्या आहेत, माउंटन रेस्क्यू, म्हणजे माउंटन रेस्क्यूचा मी सर्वसामान्यपणे बेसलाईन अर्थ काय की ट्रेकिंग करताना किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करताना जर काही समजा अपघात झाले तर त्यांच्या सेवेशी धावून जाणारे, म्हणजे हे बेसिक फाउंडेशन असलं पाहिजे. पण त्यांचा कामाचा स्कोप आता इतका वाढला आहे की माउंटनमध्ये कुठलीही घटना घडू दे की जी जीवाशी निगडीत आहे, तिथे ह्या लोकांना पळावं लागतं. आणि जे तू म्हणालास की विच कॅन बी अवॉइडेड, तर अशा अनेक घटना झालेल्या आहेत की जिथे मोठा जमाव घेऊन ट्रेकला गेले आणि वॉशरूम करायला कोणीतरी साईडला गेलं, ठीक आहे, हा ग्रुप पुढे निघून गेला आणि तो माणूस रस्ता चुकला फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतोय, किंवा तो ह्या ग्रुपला येऊन मिळालाच नाही, किंवा दुसऱ्याच ग्रुपकडे कुठेतरी गेला, किंवा वॉशरूमला जिथे गेला तिथे पाय सटकला आणि त्याचा मृत्यू झाला. काय म्हणशील तेवढ्या केसेस याच्यामध्ये सांगता येतील. पण निग्लिजन्सच्या ज्या केसेस आहेत ना, 1-1.5 वर्षापूर्वी घडलेली घटना सांगतो तुला, म्हणजे ट्रेकिंग क्लबच्याच बाबतीत झाली. वाय एम टार्गेटिंग ट्रेकिंग क्लब, कारण आपला बेसलाईन थोडीशी ती आहे की हाऊ सेफ टुरिझम, म्हणजे सेफ ऑर्गनाइज टुरिझम आपल्याला प्रमोट करता येईल. सांदण व्हॅलीमध्ये रॅपलिंगवरनं चालू होतं, ज्या वॉल्सवरनं आपण रॅपलिंग करतो होते, आणि तिथे रॅपलिंग चालू असताना एक मुलगी खाली वाकून बघायला गेली आणि तिचा पाय सटकला आणि ते डोक्यावर पडून तिचा मृत्यू झाला. हे अवॉइड करता आलं असतं ना. ऑर्गनाइज इव्हेंट हा ट्रेकिंग क्लबचा. एक मला गोष्ट सांग, शेवटचा पार्टिसिपंट उतरेपर्यंत ज्या माणसाने वरती सेटअप लावलेला आहे तो गावकरी आणि ग्रुप लिडर, कारण त्या ग्रुप लिडरची पहिली जबाबदारी आहे, कारण लोक तुझ्याकडे पैसे भरून आलेत. गावकरी हा सपोर्ट सिस्टीम आहे, ठीक आहे. एक जर समजा तिथे तुम्ही माणूस थांबवला असतात किंवा जो थांबवला असेल
त्याचं जर समजा लक्ष असतं तिथे की कोण कुठं जाते आणि ती समोर पडली अगदी ग्रुपच्या, हे किती मोठं नुकसान आहे रे. आणि ह्याच्यामुळे काय होतं तुला माहिती आहे का, बरं पेपरला बातम्या काय येतात की याचा ट्रेकरचा मृत्यू वरनं पडून. अरे ट्रेकर नाही बाबा ते. तुम्ही अख्ख्या ट्रेकिंग कम्युनिटीला बदनाम करताय याच्यामुळे. इम्प्रेशन किती निगेटिव्ह पडतं म्हणजे अर्थात. आणि बरं या बातम्या काय होतं, या बातम्या घरचे वाचतात. बरोबर. अरे हे ना चांदण व्हॅलीमध्ये मुलगी पडली, आता तू ट्रेकला जायचं नाही, तू जायचंच नाही, तू निघायचंच नाही घराच्या बाहेर. म्हणजे काय होतंय, परत आपण टुरिझमला खालीच घेऊन येतो ना, ॲडव्हेंचर टुरिझमला. हे डिसएडव्हान्टेजेस होतात आणि याच्यामध्ये ह्युमन एरर पण आहेच आहे आणि नॅचरल कॅलॅमिटीज तर काय ते बोलण्याच्या पलीकडचं आहे ते. मी तुम्हाला सीझन देतो आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात जो कोणता ट्रेक किंवा जो कोणती लोकेशन सगळ्यात आधी येते, यू कॅन टेल अस. समर्समध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल? कोयना. म्हणजे जो कोयनेचा पोर्शन ओपन आहे, जो आता कोर झोनमध्ये नाही आहे, तर एक्झाम्पल जंगली जयगडसारखा किल्ला आहे किंवा वासोट्यासारखा किल्ला आहे की जो हार्डकोर जंगल ट्रेक आहे, किंवा रडतोंडी घाटाचा ट्रेक आहे जो महाबळेश्वरपासून प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत उतरतो. डेन्स फॉरेस्ट जिथं, किंवा दाजीपूरसारखं जंगल आहे. आता हे ओपन झालेले एरिया आहेत, हे असं काही नाही की अनएक्सप्लोर्ड आहेत. पण समर म्हटल्याच्या नंतर हे सुपर्ब, अमेझिंग. म्हणजे विंटर्समध्ये टेक्निकली स्पीकिंग एंटायर सह्याद्री, कारण दिस इज नॉट अ डिप्लोमॅटिक आन्सर. अर्थातच सर्वार्थाने योग्य सीझन आहे त्याच्यामुळे कुठे. मॉन्सून, सह्याद्री प्लस. अच्छा, सह्याद्री प्लस नाही, आमच्या सेइंग की मॉन्सूनमध्ये सह्याद्री तर कराच करा, अजून त्याच्या व्यतिरिक्त काही व्हॉट वुड यू सजेस्ट? ओके, सो सह्याद्रीमध्ये मला असं वाटतंय, अगेन मल्टिपल लोकेशन्स, पण मला ना तू पर्सनली विचारशील तर भंडारदऱ्याचा जो एरिया आहे ना, म्हणजे थोडासा इंटेरियर, म्हणजे अलंगमधून कुलंगची थोडीशी आतली बाजू की जिथे लोक फारसे जात नाहीत, तर तो मला म्हणजे पहिला आपण म्हणतो डोळ्यासमोर काय येतं, तर पुण्याजवळ एक मडेघाट पूर्वी यायचा. आता ते गर्दी आणि हे बघून आता तो येत नाही, पण तू जर म्हणलास पहिल्यांदा मान्सून, तर मला ते असं ते असे धबधबे आठवत आहेत की जे अलंगमधून कुलंगच्या त्या अंगा खांद्यावरनं असे कोसळत असतात आणि फारच भारी. आणि प्लस तू म्हणशील मान्सूनमध्ये, तर मला असं वाटतं जो कर्नाटकचा जो भाग आहे सगळा, तर तो इट बिकम्स व्हेरी ब्युटिफुल, अमेझिंग, सुपर्ब. We are approaching towards the last session. Couple of questions. बरेच लोक तुम्हाला फॉलो करतात आणि एक बेसिक क्वेश्चन सगळ्यांचा नेहमी हा असतो की व्हॉट डू यू कॅरी इन युअर बॅकपॅक व्हेन यू ट्रॅव्हल. सो त्याबद्दल आम्हाला सांगा की एक आयडियल बॅकपॅक काय असला पाहिजे. हे थोडंसं तुम्ही कुठल्या एरियात जाताय आणि किती दिवसांसाठी जाताय याच्याप्रमाणे ते बदलतं. पण समजा आपण सह्याद्रीपासून जर सुरुवात केली, वन डे बॅकपॅकसाठी आता काय झालं, याच्यामध्ये परत ऑर्गनायझर बरोबर जात आहे का इंडिव्हिज्युअल जात आहे हे परत, कारण त्याच्यात फरक पडतो. पण जनरली जर म्हणायचं झालं तर वन डे रिटर्नसाठी सगळ्यात पहिल्यांदा एक तर चांगली बॅकपॅक असणं हेच पहिल्यांदा, म्हणजे व्हॉट इज इनसाइड द बॅकपॅकपेक्षा हॅव्हिंग अ गुड बॅकपॅक हे महत्त्वाचं आहे. कारण लोक लॅपटॉपच्या बॅग घेऊन ट्रेकला आलेली बघितली आहेत. त्याच्यामुळे चांगली काही पैसे स्पेंड करा. चांगल्या उत्कृष्ट बॅकपॅक आपल्याकडे अवेलेबल आहेत, वन डेसाठीच्या चांगल्या बॅकपॅक आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल कंपार्टमेंट्स मिळतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गोष्टी ठेवता येतात. तर चांगली एक बॅकपॅक असणं गरजेचं आहे. दुसरं आपण येऊया सर्वायवल. त्याच्यामध्ये फूड, बेसिक फूड जे आहे, भले तुम्ही ट्रेकिंग क्लबबरोबर जा किंवा इंडिव्हिज्युअली जा, वन डे रिटर्न ट्रेकला एखादा कोरडा खाऊ तुमच्याबरोबर असलाच पाहिजे. एनर्जी बार्स असतील, ORS असेल, काय तुम्हाला जे सूट होतं. शक्यतो ॲसिडिटी क्रिएट करणाऱ्या गोष्टी अवॉइड कराव्यात. म्हणजे काय म्हणतात त्याला, चिप्सचीच 10 पाकिटं घेऊन गेलो तर त्याने ना पोट भरतं ना, म्हणजे तुमचा पर्पज सॉल्व्ह होतो. हेल्दी प्लस थोडंसं स्नॅकिंग असं ते चालू शकतं. इनफ वॉटर, कारण तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणचा ह्याच्यासाठी थोडासा रिसर्च असणं गरजेचं आहे की पाण्याचे सोर्सेस किती अवेलेबल आहेत तुमच्याकडे. एक्स्ट्रा कपड्यांचा सेट असणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला, म्हणजे आता वन डेमध्ये पण सांगणार का भरपूर गोष्टी आहेत, पण हे मी बेसिक सांगतोय की अगदी जो ट्रेकला निघाला आणि त्याला प्रचंड खर्चात न पाडता सुद्धा एक व्यवस्थित ट्रेक कसा करता येऊ शकतो. कपड्यांचा सेट याच्यासाठी, कारण काय वेळ सांगून येत नाही, कुठं धडपडलात, काय झालं, किंवा समजा राहायची वेळ आली कुठे, तर एक असावा बरोबर. फर्स्ट एड किटचा किमान बेसिक, तुम्ही तुमच्या जर डॉक्टरला विचारलात किंवा यूट्यूबला तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील की बेसिक फर्स्ट एडची मेडिसिन काय असावीत. म्हणजे मला चालता चालता समजा काहीतरी जखम झाली तर मला असं हे शोधत बसायला नको की त्याच्यावर काय लावू. एक बँडेड किंवा असं काहीतरी आपल्याकडे ते असावं. शूज उत्कृष्ट पद्धतीचे असावेत. हल्ली माझं रेकमेंडेशन असं असतं, शूज प्लस तुम्ही फ्लोटर्स पण घेऊन जा. ट्रेक करताना फ्लोटर्स घालू नका. अनेकदा काय होतं, ट्रेक म्हणजे उतार जर बऱ्यापैकी असेल तर ते शूज
आपटतो, म्हणजे पाय आपटतो आतल्या बाजूने आणि ते फार इरिटेटिंग होतं. गाडीत बसल्यावर सुद्धा ते पेन राहतात. त्याच्यामुळे फ्लोटर्स घेऊन ठेवा की जे तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान ते वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर घरी सांगून जा कुठलेत ते. सोलो जात असाल सांगून जा सोलो जात आहे. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल नाही सोलोला परमिशन मिळणार नाही तर ती परमिशन मिळेपर्यंत थांबा, पण शक्यतो हे धाडस करायला जाऊ नका. हे झालं वन डेचं. काही गोष्टी राहिल्या पण असतील म्हणजे त्याच्यामध्ये आता हेड टॉर्च वगैरे मी जनरली सांगतो, कारण सर्वायवल सिच्युएशन जर इन केस आली तर हेड टॉर्च वन डे ट्रेकला सुद्धा बरोबर असावी. थोडासा रिस्की पॅच जर कुठे असेल आणि जर तुम्हाला रॉक क्लाइम्बिंगबद्दल काही बेसिक नॉट्स वगैरे जरी असेल तर एक छोटासा रोप कॅरी करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला त्यातलं स्किल नसेलच तर अशा ठिकाणीच जाणं टाळा की जिथे टेक्निकल पॅचेस आहेत. आणि मग मल्टिपल डेजमध्ये तर तुम्हाला भरपूर, मग त्याच्यामध्ये स्लिपिंग बॅग आहे की जे चांगल्या कॉम्पॅक्ट स्लिपिंग बॅग येतात आजकाल की ज्या तुम्हाला म्हणजे अ गुड टेम्परेचर जे आहे त्याच्यापासून त्या तुम्हाला सेव्ह करू शकतात थंडीपासून वगैरे. आणि बऱ्याच वेळेला अरे काय घडतं तुला सांगतो, लोक बेसिक गोष्टीच न्यायच्या विसरून जातात. अगदी म्हणजे कॅप नेत नाहीत, समर ट्रेकला जात आहेत आणि कॅप विसरले, हा प्रकार भरपूर वेळेला घडतो. हायकिंग स्टिक हा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का आजकाल. म्हणजे ते एक माझं मगाशी सांगायचं राहिलं की वॉकिंग पोल जो आपण म्हणतो ना, तो वॉकिंग पोल गुडघ्यांवर तुमच्या ताण पडू नये त्याच्यामुळे जर तो असेल तर नथिंग लाईक इट. खूप सुंदर गोष्ट आहे ती आणि त्याचा प्रचंड फायदा तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकतो. मल्टिपल गोष्टी सांगता येतील. हिमालयाची काही गणितं वेगळी आहेत किंवा बाकी ठिकाणची वेगळी आहेत, त्याच्यामुळे वी किपिंग इट रिस्ट्रिक्टिव्ह टू सह्याद्री ओनली. करेक्ट. आपण इव्हेंटही करतो आहोत मार्चमध्ये एकत्र. येस, डेफिनेटली डेट्स वगैरे आपण लवकरच रिव्हील करूयात. नक्कीच. अँड वाय वी वूड लाईक टू हॅव यू इज बिकॉज द नॉलेज यू हॅव अँड द वे यू कन्वे टू द पीपल, तर त्यांना त्यामुळे इंटरेस्ट जास्त जागरूक होतो आणि त्या जागेचं खरं महत्त्व काय आहे हे त्यांना कळतं. तर विल डेफिनेटली वुड लाईक टू हॅव यू ऑन आवर इव्हेंट्स. ॲब्सोल्युटली. अँड डेफिनेटली विल बी पोस्टिंग द डेट्स आउट सून. तर आपण ते करूयात. जाताना तुम्हाला शेवटचा थॉट काय सांगायचा असेल ट्रॅव्हलर्सला, आणि वॉट एव्हर यू जस्ट हॅव इन युअर माइंड यू कॅन. मला ना पुष्कर शेवटी एकच सांगायचं, वर्ल्ड इज ब्युटिफुल. मी जेन्युइनली सांगतो, ती बघण्याची दृष्टी ही ट्रॅव्हलिंगमधनंच डेव्हलप होते. म्हणजे तुम्ही जितकं फिराल, तर जसं समर्थ म्हणालेत की ते मनुष्या ज्ञान येत असे फार, ते कधी होतं की केल्याने देशाटनं. म्हणजे तुम्हाला प्रचंड फिरल्यानंतरच तुम्ही नॉलेजेबल होत जाता, तुम्ही तितके प्रगल्भ होत जाता आणि एक माणूस म्हणून तुम्ही घडत जाता. फक्त तो डोळसपणा असणं गरजेचं आहे. तो आणण्यासाठी एक तर तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती पाहिजे, ती नसेल तर एखादा तुम्ही गुरु शोधा आणि त्याचा बोट पकडून तुम्ही या पायवाटांवर चालायला लागा. कारण इतकं सुंदर आहे अरे ट्रॅव्हलिंग हे क्षेत्रच. म्हणजे तू किती गंमत आहे बघ ना, मला फिरण्याचे पैसे मिळत आहेत याच्यापेक्षा किती भारी असेल अरे ही गोष्ट की मी लोकांना घेऊन जातोय, लोकांबरोबर मी फिरतोय आणि त्याच्यातनं मी माझा चरितार्थ चालवतोय. याच्यासारखी बेस्ट गोष्ट नाही आहे कुठली. ना ऑफिस जॉब आहे ना काही म्हणजे काय म्हणतात शारीरिक कष्ट आहेत, नाही असं नाही आहे. पण माझ्या पॅशनचं काम करणं की ज्याच्यासाठी लोक ऑफिस सोडून जातात, तेच माझं प्रोफेशन आहे आणि त्याच्यातनं मला पैसा मिळतोय किंवा तो साईड इन्कम आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण ही खूप गमतीशीर आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये फुल टाईम किंवा एक व्यवसाय म्हणून बघायचं आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. जान आहे तो जहान आहे आणि बून से गई वो हौद से नहीं आती. तुम्ही एकदा म्हणजे तुमचा जर एखाद्या घटनेमुळे कॉन्फिडन्स गेला तर तो मिळवायला वर्ष जातात, कदाचित या जन्मातही ते शक्य होणार नाही. त्याच्यामुळे सेफ्टीला टॉपमोस्ट प्रायोरिटी द्या. ती ठिकाणं तू जे म्हणालास ना, तो सोक इन शब्द मला इतका आवडला की ती ॲक्च्युली प्राणायाम जसं आपण करतो ना, ती शुद्ध हवा भरून घेतो, तशी ती ठिकाणं आतमध्ये भरून घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला इतर ठिकाणांची एक प्रकारे पॉझिटिव्ह चटक लागेल आणि तुम्ही एक प्रगल्भ ट्रॅव्हलर व्हाल. नक्की, डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच टेकिंग टाइम फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. थँक्यू. आणि बऱ्यापैकी आज आपण गोष्टी कव्हर केल्यात. डेफिनेटली आपण एक नवीन अजून एक पॉडकास्ट करूयात ज्याच्यामध्ये सेफ्टीबद्दल किंवा पर्टिक्युलर लोकेशन्सबद्दल किंवा तुमचे नवीन अनुभव त्यावेळेस तुम्ही काही फिरून आला तर त्याच्याबद्दल आपण डेफिनेटली. ॲब्सोल्युटली. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.